तर त्याने 1818च्या लढाईनंतर लिहून ठेवलेलं आहे की मराठे ही प्रचंड सूरवीर अशी जमात आहे आणि इंग्रजांचा खरा जर शत्रू कोणी असेल तर या वर्षामध्ये ते मराठेच आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य वंशज पुण्याच्या गादीवर नसलेचा परिपाक म्हणून इंग्रजांचा विजय झालेला आहे. हे माझं वाक्य नाही, हे वॉरेन हेस्टिंग्ज या तत्कालीन गव्हर्नरने लिहून ठेवलेलं वाक्य आहे. तिथे एक उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये लक्षात आलं की तिथे जे ज्वालामुखीचा थर असलेली माती तिथे सापडली आणि तिथली आजूबाजूची गावकरी हे त्याच्याने भांडी खूप चांगली निघतात म्हणून भांडी घासायला ती राख नेत होती आणि इथल्या कॉलेजच्या मुलांनी जाऊन मग एच डी सांखले यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तिथे उत्खनन केलं तेव्हा लक्षात आलं की 8 लाख वर्षापूर्वी टोबा नावाचा एक ज्वालामुखीचा उद्रेक आग्नेय एशियामध्ये झाला होता, त्याची ती साचलेली राख आहे आणि त्या राखेमुळे काय झालं, आपोआप प्रिझर्वेशन झालं, जसं ममिफिकेशन झालेलं आहे तसं. आणि 2 लाख वर्षापूर्वी ह्या कुकडी नदीच्या खोऱ्यामध्ये मराठी माणूस राहत होता, त्याचे पुरावे तिथे सापडले. की मस्जिदीचे मिनार त्यांना कबूल नाहीत, अशा पद्धतीच्या गुंबद असलेल्या मस्जिदी त्यांना कबूल नाहीत आणि वहाबिझमला इस्लामचं कुठलंही दृश्य स्वरूप कबूल नाही, किंबहुना त्यांना ही गाणी ही सुद्धा हराम वाटतात आणि हे सगळं इस्लामचं झालेलं हिंदूकरण आहे. किंवा इनामगावमध्ये नांगर सापडला जो हाडांपासून तयार केलेला होता, म्हणजे मराठी माती ही नांगरण्याची माती आहे, कारण ही ज्वालामुखीतून तयार झालेली काळी चिकट माती आहे आणि इथून नांगरणी केल्याशिवाय पीक या मातीमध्ये येत नाही, याची जाणीव 6000 वर्षापूर्वी पण होती. तर महाराष्ट्रातला जर तुम्ही डीएनए तपासला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही मूलनिवासी आहेत, जे कोळी असतील, भिल्ल असतील आणि आदिवासी असतील, हे ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या म्हणजे इथून खाली दक्षिणेच्या खाली साधारणतः आपण माहिती आहे की गोंडवाना जेव्हा होता तेव्हा आपण पूर्वी मदागास्करला चिकटलेलो होतो आणि ऑस्ट्रेलिया, भारत, आफ्रिका हे एकमेकाला चिकटलेले होते आणि जहांगीरला अतिशय तिरस्कार वाटावा आणि क्रमांक 1चा शत्रू वाटावा असं जर कोणी माणूस असेल तर तो मलिक अंबर. म्हणजे जेवढा दुश्वास म्हणजे जेवढं वैर छत्रपती शिवरायांशी औरंगजेबाने पत्करलं होतं तशाच पद्धतीचं वैर मलिक अंबरशी जहांगीरने पत्करलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं काचेचं कपाट आहे, त्या कपाटामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. त्या कपाटामध्ये मल्हारराव होळकरांची तलवार आहे, दारा शिकोची तलवार आहे, औरंगजेबाची तलवार आहे, म्हणजे 600 वर्ष एकामेकांच्या नरडीचा घोट घ्यायला येणाऱ्या सगळ्या तलवारी एकाच कपाटात ठेवलेल्या. आणि परंतु मी जशी ती वागणुकं दिसली गुडघ्यावर आणून त्याचं दर्शन घेतलं आणि मी थरारून गेलो. माझ्या दृष्टिकोनातून ती लाख मोलाची नव्हे तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त किमती अशी गोष्ट होती ती म्हणजे ती महाराजांची वागणूक. बरं, त्या वागणुकांची बनावट तुम्ही बघितली तर गावाकडचा कुठलाही लोहार 1-2 तास खटपट करून 200-500 रुपयात सहज बनवून देईल. त्याच्यामध्ये काही रत्नजडीत काही नाही, हिरे नाही, काही नाही. परंतु त्या वाघनखांनी मध्य भारताचा नव्हे तर तुमचं आमचं सगळ्यांचं भविष्य बदलून टाकलं. त्या वाघनखांनी जर कोथळा काढला नसता अफजल खानाचा तर इतिहास काही वेगळा असता आणि तो पॅराडाईम शिफ्ट नावाचा जो प्रकार होता तो त्याची ताकद त्या वाघनखामध्ये होती. आता वाघनखांचं मूल्य म्हटलं तर ते काही हिरे जडीत नाही, स्वर्ण जडीत नाहीत, त्यांचं 150, 200, 500 रुपयाच्या पलीकडे मूल्य नाहीत, परंतु त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता, डोकं होतं, तो जो कावा होता, तो जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. न्यू इरा पब्लिकेशनच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या बघतोय की महाराष्ट्राच्या अनुषंगाने मराठी भाषेचा प्रश्न, मराठी माणसाचा प्रश्न आणि मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. तो वारंवार दर काही वर्षांनी येतच असतो, पण तो बऱ्याचदा फक्त अस्मितादर्शक या पद्धतीने येतो. मात्र त्या पलीकडं मराठी अस्मिता किंवा मराठी लोकांची ओळख, मराठी म्हणून असलेली ओळख याच्या मागे दुसरं काही आहे का? याच्या मागे काही वैज्ञानिक कारणं आहेत का? याच्यामागे काही ऐतिहासिक, उत्क्रांतीतली काही कारणं आहेत का? असा शोध फार कमी वेळा चर्चेमध्ये तरी घेतला जातो. अशातच न्यू इरा पब्लिकेशनचं जे हे पुस्तक आहे, आम्ही असू अभिजात, हे डॉक्टर अमोल देवळेकर यांनी लिहिलेलं पुस्तक. याच्यामध्ये हीच मराठी अस्मिता, हीच मराठी ओळख आणि तिचा इतिहासातला अगदी सूक्ष्म शोध या पुस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर देवळेकरांनी. डॉक्टर देवळेकर हे MD आहेत फिजिओलॉजीमध्ये आणि गेली 25 वर्ष ते त्यांच्या वैद्यकीय कामामधून सुद्धा सामाजिक काम करतातच आणि त्याचसोबत त्यांनी स्वतःची एक राजकीय स्पेसही बनवलेली आहे, राजकीय ओळखही बनवलेली आहे. ते समाजकारणात आहेत, राजकारणात आहेत आणि अर्थातच ते वैद्यकीय सेवा देतच आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी त्यांच्या या पुस्तकाबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहोत. डॉक्टर, तुमचं स्वागत न्यू इरामध्ये. नमस्कार. तर खूपच सुंदर पुस्तक हे तयार झालेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणता येईल अशा क्वालिटीचं हे पुस्तक आहे. तर मला सुरुवातीला तुम्हाला हे विचारायचं आहे की या पुस्तकाचं जे नाव आहे, आम्ही असू अभिजात. तर अभिजात या शब्दाबद्दल आपल्याकडे खूप वाद असतात की अभिजात एका विशिष्ट वर्णवर्चस्वाच्या नजरेतून येतं का किंवा असं. तर हे नाव
जेव्हा तुम्ही घेतलं तेव्हा तुमच्या मनात काय होतं? जो मुळात खूप चांगला असा प्रश्न विचारला सुरुवातीलाच, की अभिजात कशाला म्हणायचं? म्हणजे ज्याला आपण अभि प्लस जात असं जो त्याची फोड करतो. हं. अभि म्हणजे उच्च दर्जाचा हं. किंवा ॲरिस्टोक्रॅट हं. अशा पद्धतीचा तो ग्रीक शब्द आहे हं. आणि जात म्हणजे जन्मापासून असणारा आणि मग मराठीला आत्ता अभिजात दर्जा मिळाला. हं. त्याचे काही निकष आहेत टेक्निकली हं. त्या पातळीवरती. परंतु अभिजात कशाला म्हणायचं? याच्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा मतमतांतर असू शकतो. हं. आणि एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी सांगू इच्छितो, की मुळात हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतात हं. त्या पद्धतीचा आहे. कुठलीही गोष्ट ही युनिक हं. आणि जगापेक्षा वेगळी हं. आणि व्यवहारी आणि प्रवाही असली, तर ती अभिजात असते हं. आणि त्या अर्थाने आपण या उत्क्रांतीच्या लाखो वर्षाच्या इतिहासातून तगून आज इथे बसलेलो आहोत. हं. आपला निसर्ग असेल, आपल्या प्राणी असतील किंवा आपण स्वतः मानव प्राणी असू. हं. हे सगळे लोकं या संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेत. हं. म्हणजे ते 100% युनिक आहेत हं. आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक या निसर्गातली गोष्ट हं. ही 100% अभिजात आहेच. म्हणूनच ती टिकून आहे. कारण उत्क्रांतीचा जर तुम्ही इतिहास बघितला, तर जी गोष्ट निसर्गाशी जमवून घेत नाही किंवा उत्क्रांतीच्या वेगाशी स्वतःला टिकवू शकत नाही, ती कालांतराने नष्ट होते आणि आज आपण टिकून आहोत. म्हणून प्रत्येकजण अभिजात आहे. याच्यामध्ये वर्चस्ववादी दृष्टिकोन नसून हं. आपला दृष्टिकोनच युनिक असणं आणि हं. टिकून असणं हे आहे आणि त्या अर्थाने आपण, आपला निसर्ग, आपला देश, आपली भाषा ही 100 नव्हे 200% अभिजात आहे आणि हेच या पुस्तकाचं सार आहे. अच्छा. मग तुम्हाला एक म्हणजे तुमचा व्यावसायिक एक अनुभव आहे, इतका दीर्घ अनुभव आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं का वाटलं, की अशा प्रकारचं पुस्तक लिहिणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची मांडणी असेल काहीतरी? मी सुदैवाने पुण्यासारख्या शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतो हं. आणि पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करत असल्यामुळे शुद्ध मराठी माणसाचे जे काही नमुने असतात, हे मला रोज तपासायला मिळतात आणि जसं यॉन शॉंग 1400 वर्षापूर्वी जेव्हा तो भारतात येऊन गेला आणि महाराष्ट्राविषयी आणि महाराष्ट्रीयन लोकांविषयी लिहिताना तो त्यांचं हं. कौतुक तर करतो, परंतु इथली लोकं कलहप्रिय आहेत, हां. हे नोंदवायला विसरत नाहीत. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती मतमतांतरं घडवून हं. त्याच्यावरती वाद करणे ही मराठी माणसाची सवय नव्हे खोडच आहे. आणि मग जर असं असेल, तर जेव्हा आपण मराठीचा विषय असेल किंवा मराठी माणसाचा विषय असेल किंवा भाषेचा विषय असेल, तेव्हा आपसुकचपणे त्याच्याविषयी तट पडतात आणि हं. वेगवेगळी मतमतांतरं निर्माण होतात. परंतु एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मला असं वाटतं, हं. की आपण सायन्स हं. किंवा विज्ञानाच्या पातळीवरती ज्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय, असं एक सीलबंद सत्य जर लोकांसमोर मांडता आलं, की ज्याच्याविषयी कुठलाही वाद नसेल. म्हणजे एक उदाहरणार्थ तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला तपासलं हं. आणि तपासल्यानंतर मग मी तुमचं बीपी तपासेन, मी तुमचं रक्त तपासेन आणि मग रक्तामध्ये तुमची किडनी काय म्हणते, लिव्हर काय हं. म्हणतं, हृदय काय म्हणतं, याचा एक रिपोर्ट तुमच्या हातात देईल. तो दस्तऐवज असेल. तुम्ही जरी पत्रकार असाल, तरी डॉक्टरच्या रिपोर्टला तुम्ही चॅलेंज करत नाही. बरोबर. किंबहुना तो 100% खरा असतो, कारण तो विज्ञानाच्या पातळीवरती तपासला जातो आणि मग एकदा तो खरा आहे हे मान्य केलं, की त्याच्यापुढे वादविवाद संपतात आणि ॲक्शनला सुरुवात होते. मला असं वाटतं आपल्या मराठीपणाच्या जी काही आहे सगळी मराठीपणाची जाणीव आणि त्याचा जो काही इतिहास आहे, त्याच्याविषयी मतपथांतरं, वादविवाद संपावेत आणि त्याच्यावरती ॲक्शन सुरू व्हावी. जर ॲक्शन सुरू व्हायची असेल, तर मी असा काहीतरी सीलबंद रिपोर्ट दिला दिला पाहिजे, जो विज्ञानाच्या पातळीवर टिकणार असेल हं. आणि दुसरी गोष्ट जागतिक पातळीवरची जी काही पॅरामीटर्स आहेत, हं. जी काही पद्धतीशास्त्र आहेत, त्या पद्धतीशास्त्राच्या अनुषंगाने हं. आणि जी काही पॅरामीटर्स आहेत, त्यांना तो 100% पार करणारा असला पाहिजे आणि म्हणून मग या पुस्तकाची मांडणी करतानाच अशा पद्धतीची जागतिक पॅरामीटर्स, पद्धतीशास्त्र कुठली-कुठली आहेत हं. आणि कुठल्या-कुठल्या अँगलने आपण आपलं मराठीपण हे सिद्ध करू शकतो, त्याच प्रयत्नातून हे पुस्तक लिहिलंय. बरोबर. आपण पुस्तकाकडे येऊयात, त्यातल्या मांडणीकडे येऊयात. पण त्याआधी तुमचा वैद्यकीय अनुभव किंवा तुमचा जो हा प्रवास आहे वैद्यकीय, त्याच्याबद्दल थोडक्यात जरा सांगू शकाल का? की कशी सुरुवात झाली? तुम्ही कुठे शिक्षण घेतलं आणि पुढे कसं भरत गेलं तुमचं करिअर? माझ्या या दृष्टिकोनाच्या पाठीमागे माझी जी शाळा आहे मूलभूत, हं. त्या शाळेचं खूप मोठं योगदान आहे. मी जवाहर नवोदय विद्यालय नावाच्या एका शाळेत शिकलो. हं. ती स्वर्गीय राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केली होती आणि भारतभरामध्ये 500 पेक्षा जास्त ठिकाणी हं. प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यालय अशा पद्धतीने ते सुरू केलं आणि साधारणतः 5वी ला त्यांनी आम्हाला दत्तक घेतलं आणि 12वी पर्यंत आमच्या
शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्याचा सगळा खर्च केंद्र सरकारने केला हं. आणि त्याच्या पाठीमागे गोष्टच अशी होती, की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 60 विद्यार्थी 5वी मध्ये निवडायचे आणि ते क्रीम ऑफ द सोसायटी असले पाहिजे आणि पुढच्या 7-8 वर्षामध्ये त्यांना अशा पद्धतीने शिक्षण द्यायचं, की ते परत जाताना पिलर्स ऑफ द सोसायटी म्हणून गेले पाहिजे. म्हणजे शिक्षार्थ आइये और सेवार्थ जाइये हं. असं त्याचं मोटो होता. मी आमच्या भारतभरातल्या अल्युमिनींचाही प्रतिनिधी आहे आणि अच्छा. मला सांगायला अभिमान वाटतो, की भारतभरामध्ये आमचे 10,000 पेक्षा जास्त अल्युमिनी आहेत. हं. त्याच्यापैकी 1000 पेक्षा जास्त आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर आहेत हं. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केडरमध्ये एकतरी नवोदयीन असतो. हं. 60,000 पेक्षा जास्त इंजिनिअर आहेत, 35,000 पेक्षा जास्त डॉक्टर्स आहेत आणि मला असं वाटतं, की समाजापासून निघून बोर्डिंग स्कूलमध्ये सी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकताना एक आपल्याकडे समाजामध्ये राहण्याचे फायदे जसे असतात, तसे तोटेही असतात हं. आणि जेव्हा तुम्ही गावात राहतात, कुटुंबात राहतात, तेव्हा मग कळत-नकळत तुम्हाला जात चिकटते, तुम्हाला धर्म चिकटतो, हं. तुम्हाला तुमचं स्थानिक राजकारण, प्रांत सगळं टिकवतो. परंतु एक केंद्रीय विद्यालयामध्ये शिकताना ह्या सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि तुम्ही भारताचे नागरिक बनतात आणि तो ॲडव्हांटेज मला मिळाला आणि कदाचित माझ्या जडणघडणीमुळे जो बर्ड्स आय व्ह्यू नावाचा जो प्रकार असतो ना, हं. तो या नवोदयमुळे मिळाला असं मला वाटतं. त्यानंतरचं वैद्यकीय शिक्षण मी पुण्यात घेतलं. भारती विद्यापीठातून मी एम-डी फिजिओलॉजी पूर्ण केलं. त्यानंतर मग भारतभरातल्या विविध मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओलॉजी म्हणजे शरीर क्रियाशास्त्र. हं. आपल्या प्रत्येक माणसाला जे शरीर असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन आपण हं. बघतो. डोळ्याचे डॉक्टर, हाडाचे डॉक्टर, किडनीचे बरोबर. डॉक्टर, लिव्हरचे डॉक्टर. त्या पद्धतीने मूलभूत विज्ञानामध्ये शरीर रचना एक असते आणि शरीर क्रिया एक असते. हं. हे शरीर बनलं कसं आहे, ते म्हणजे अनॅटॉमी आणि ते काम कसं करतं, ते म्हणजे फिजिओलॉजी. हं. तर आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी काम कसं करते, याचं व्याकरण शिकवण्याचा गेली 20-25 वर्ष मला अनुभव आहे आणि त्यासोबत अ, एक ॲडव्हान्स मेडिकल प्रॅक्टिस म्हणून एक होप मल्टीस्पेशालिटी नावाने मी एक 20 बेडचं हॉस्पिटल प्लस पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने सुपर स्पेशालिटी बर्न आणि स्ट्रोक सेंटर म्हणजे ज्याला आपण मेंदूच्या पक्षाघातावरचे करावयाचे हं. हं. तत्कालीन आणि लाँग टर्म उपचार हं. या अनुषंगाने एक बायप्लेनर कॅथ असलेलं एक स्ट्रोक सेंटर आम्ही पुणे महानगरपालिकेच्या सोबत चालवतो. म्हणजे एकंदरीत माणसांची डोकी आतून बाहेरून तपासण्याचं काम ही गेली 25 वर्ष मी सातत्याने करतो. म्हणजे आणि इथेही तुमचं स्पेशलायझेशन आंतरविद्याशाखीय आहे, शरीराच्या बाबतीतलं. तर मला असं म्हणायचं आहे, की तुमची जी ही स्पेशालिटी आहे, तुमचा जो हा अभ्यास आहे, तो आता आपण अनेकदा बघतो, की ह्युमॅनिटीज म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं इतिहासाचं विश्लेषण होत राहतं. मग त्याच्यामध्ये कधी राजकारण, राजकीय दृष्टिकोनातून इतिहास तपासला जातो, कधी आयडिओलॉजिकल याच्यातून फ्रेममधून बघितला जातो किंवा कधी फक्त घटनात्मक घटनांची मांडणी अशा पद्धतीने पण इतिहास बघितला जातो. जेव्हा तुम्ही मेडिकल पर्स्पेक्टिव्ह जनरल इतिहासाला लावता, तेव्हा इतिहासात काय विशेषता दिसतात? म्हणजे मी आता पुस्तकातल्या इतिहासाबद्दल नाही बोलत आहे. जनरल इतिहासाकडे मेडिकल चष्म्यातून बघितलं, की काय दिसतं? चांगला गमतीशीर प्रश्न आहे. मी एकंदरीतच म्हणजे जगाकडे बघण्याचे 1760 दृष्टिकोन आहेत हं. आणि प्रत्येक दृष्टिकोन म्हणतं की माझंच खरं आहे. हं. परंतु तुम्ही बघितलं असेल की नोबेल पारितोषिक साधारणतः दरवर्षी डिक्लेअर होतात. हं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जी शोध आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्या ज्या लोकांना आपण खूप मोठं समजतो म्हणजे इलॉन मस्क पासून ते स्टीव्ह जॉब्स पासून ते बिल गेट्स पर्यंत. परंतु ही लोकं नोबेलच्या पारितोषिकांच्या लिस्टमध्ये दिसत नाहीत आणि तिथे दिसणारी लोकं कोण असतात? जे मूलभूत विज्ञानावर काम करतात ती लोकं असतात. तशाच पद्धतीने जगातलं कुठलंही सायन्स हं. घेतलं, कुठलाही विषय घेतला, म्हणजे विज्ञानापासून इतिहासापर्यंत, हं. भूगोलापासून ते वाङ्मयापर्यंत, या सगळ्यांमध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं ॲप्लाइड आणि दुसरं असतं मूलभूत. ॲप्लाइड हे तत्कालीन असतं, त्या काळानुसार, वेळानुसार, माणसानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार ते बदलत जातं. परंतु मूलभूत विज्ञान हे कधी बदलत नाही. हं. कारण ती तत्त्व असतात हं. आणि त्या तत्त्वांवर काम करणारी जी लोकं असतात, ती जास्त मोठी समजली जातात आजही, कारण ती मूलभूत तत्त्व ही चिरंतन असतात. बरं. तशाच पद्धतीने कुठलाही आपण अप्लाइड विषय घेतला, कुठल्याही विषयाला हे तत्त्व तुम्ही लावू शकता. तर त्याच्यातलं मूलभूत काय, हं. बेसिक सायन्स काय, हे तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. हं. म्हणजे उदाहरणार्थ आज आपली भारतामधली जी राजवट आहे, ती राजवट एका विशिष्ट विचारसरणीचं प्रतिनिधित्व करते. हं. त्यापूर्वीची राजवट दुसऱ्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत होती. कदाचित तत्कालीन स्थळ, काळ, वेळानुसार लोकांनी त्यांना निवडून दिलं असेल. हं. परंतु त्याच्या मागचं मूलभूत विज्ञान काय? आणि ते मूलभूत विज्ञान आपल्या निसर्गासोबत, आपल्या जडणी-घडणीसोबत जातं का? हे तपासायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने त्याला हात घालायचा आपण जास्त प्रयत्न केलाय. कारण 2500 वर्षानंतर पण बुद्ध आपल्याला मोठा का वाटतो आणि जगाला तो ॲक्सेप्ट का होतो? कारण बुद्ध हा मूलभूत तत्वाविषयी बोलतो. तो म्हणतो, की तुमचा शोध तुम्ही स्वतः घ्या
आणि तुमच्या स्थळ काळ वेळानुसारचा बुद्ध तुम्हाला स्वतःला तयार करायला लागेल. मी फक्त मूलभूत तत्व सांगतोय. किंवा नासाचं जे काही स्पेस सेंटर आहे अमेरिकेमधलं, त्या अमेरिकेतल्या स्पेस सेंटरमध्ये एक भित्तिशिल्प त्यांनी कोरून ठेवलेलं आहे आणि ते भित्तिशिल्प टिपू सुलतानने अग्निबाण उडवण्याचं ते भित्तिशिल्प आहे. अग्निपंख बरं. नावाचं जे पुस्तक आहे आत्मचरित्रात्मक हं, एपीजे अब्दुल कलामांचं, त्या पुस्तकाच्या हं, गोषवाऱ्यामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि तिथे त्यांनी लिहून ठेवलंय, की 150 वर्षापूर्वी राईट बंधूंनी विमान उडवलं. त्याच्यानंतर आता खूप स्थित्यंतरं झाली आणि अगदी आपण यानापर्यंत पोहोचलो, मंगळावर पोहोचलो, स्पेस टेक्नॉलॉजी आली. परंतु ज्या मूलभूत तत्वांच्या आधारे हं, राईट बंधूंनी विमान उडवलं होतं, ती तत्व काय अजून बदलली नाही. हं, म्हणून राईट बंधू मोठे आहेत. म्हणजे हं. याच पद्धतीने कुठलाही विषय असो, त्याच्यातल्या मूलभूत गाभ्याकडे जाणारी जी काही विचारसरणी असते, ती तुम्हाला स्वच्छ, मोकळं, निर्मळ असं सत्य सांगते आणि ते सत्य जर तुम्हाला शोधता आलं, तर मग आयुष्य खूप सोपं होऊन जातं. कारण आयुष्यामध्ये जो काही कोलाहल आहे, जो काही संघर्ष आहे, जी काही वादविवाद आहेत, जी काही स्पर्धा आहे, हं. ही सगळी तत्कालीन आहे. आणि एकदा तुम्ही त्या तत्कालीनच्या पलीकडे जाऊन अशा निखळ, निर्मळ सत्याचा शोध घेतला कुठल्याही विषयातल्या, हं. तर तो विषय तुमच्यासाठी सोपा आणि जगण्यासाठी खूप काय म्हणतात त्याला सहज होऊन जातो. सहज होऊन जातं. बरोबर. एक 8-9 वर्षांपूर्वी मला वाटतं तुम्ही नोबेलचा उल्लेख केला तेव्हा अँगस डीटन यांना नोबेल मिळाला होता आणि त्यांचा रिसर्चचा विषय होता, की स्वातंत्र्यानंतरचा चीन आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत या दोघांमध्ये ॲव्हरेज उंची व्यक्तींची किती वाढली आणि त्याचा नरिशमेंटशी असलेला अच्छा. परिणाम. सो जसं मला असं विचारायचं आहे तुम्हाला, की आपली राजकीय परिस्थिती किंवा आपली भौगोलिक परिस्थिती, आपण काय खातो, हे आपल्या ह्याच्यामध्ये एन्कोड होत जातं का? बरं. जसं आपण पिढ्यानपिढ्या पुढे जातात, ते एन्कोड होत जातं का? ते कसं काम करतं? चांगला इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता याला विज्ञानाचा आधार द्यायचा तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो आत्ता पूर्ण झाला. हं, अलीकडे 2004 साली पूर्ण झाला. अब्जावधी रुपयाचा फंड होता आणि त्याच्या अनुषंगाने माणूस जन्माला येतो म्हणजे त्याला आई-वडिलांकडनं क्रोमोझोमच्या जोड्या मिळतात 23, 23, 46. आता क्रोमोझोम जे बनलेले असतात ते डीएनए पासून बनलेले असतात. डीएनए जे बनलेले असतात ते जीन्सपासून बनलेले असतात हं, आणि अशा पद्धतीचे साधारणतः 26,000 पेक्षा जास्त जीन्स आता विज्ञानाने शोधून काढले आणि ते एटीजीसी नावाचं नायट्रोजन मॉलिक्यूल असतो, प्रोटीन हं, मॉलिक्यूल असतो, त्याच्यापासून त्या बेसपासून बनलेले असतात. आता इंटरेस्टिंग पार्ट त्याच्यामध्ये असं आहे, की अलीकडे 2020 सालचं 20-21 सालचं हं, संशोधन आहे, की एक पांडा नावाचा प्राणी आहे, बरं. जो साधारणतः अस्वलाच्या गटातला हं, प्राणी आहे आणि साधारणतः त्याची उत्क्रांती ज्या पद्धतीने झाला पाहिजे, त्या पद्धतीने तो मिश्राहारी असला पाहिजे. हं, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी असला पाहिजे. परंतु बांबू खाणारे पांडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर ओल्या किंवा कोवळ्या बांबूचे कोंब ते खातात. बरोबर. तर त्यांचं जेव्हा जेनेटिकल स्टडी करण्यात आला, क्रोमोझोमल स्टडी करण्यात आला, तेव्हा असं लक्षात आलं, की त्यांच्या जीन स्ट्रक्चरमध्ये बांबूच्या जीन स्ट्रक्चरने एंट्री केलेली आहे अच्छा. आणि त्याच्या आरएनएमध्ये बांबूच्या कोंबांच्या आरएनए तुम्हाला आढळून येतो. म्हणजे एक गोष्ट तुम्ही वारंवार जेव्हा खात राहतात, हं, तेव्हा ती तुमच्या फक्त पोटात एंट्री करत नाही, तर ती राइट. अगदी तुमच्या जेनेटिकपर्यंत पोहोचते. किंबहुना तुमच्या ती जेनेटिकपर्यंत पोहोचल्यामुळे हं, तुम्हाला त्याचं लाइकिंग तयार होतं. त्यामुळे त्यांना ते कोवळे बांबू आवडतात आणि ते राइट. आवडीने खातात. म्हणजे ही परस्पर पूरक अशी पद्धतीची गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा मराठी म्हणून आपण जन्माला येतो, तेव्हा मराठी म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या ज्या काही आवडी-निवडी आहेत, हं, आपल्या ज्या गरजा आहेत, आपली विचार करण्याची पद्धत आहे, हं, आपली काम करण्याची पद्धत आहे, आपली एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देण्याची पद्धत आहे. ह्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीमध्ये बऱ्यापैकी समानपणा दिसतो. हं, त्या समानपणा दिसण्याच्या पाठीमागे आपण जे काही पाणी पितो, ते सामायिक आहे. हं, त्याच्यातून जे काही न्यूट्रिशन मिळतं ते सामायिक आहे. आपण हे डेक्कनच्या प्लॅटूवरती राहतो हं, आणि आपली जी मराठी भूमी आहे, ही ज्वालामुखीतून निर्माण झालेली भूमी आहे. हं. त्याच्यामुळे ही आयर्न रिच आहे आणि लोह संतृप्त मात्रेमध्ये असल्यामुळे तो जो रक्तातला तरतरीतपणा आहे, तो इथल्या मातीतून आपल्याला राइट. आलेला आहे. कॉपर आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे, मॅग्नेशियम आहे. म्हणजे याच्या डिफिशियन्सी सिंड्रोम जसे आहेत, तसे ते पूरक मात्रेमध्ये मिळाले, तर त्याच्यामुळे जे काही आपलं मानसिक आणि बौद्धिक जडणघडणीमध्ये परिणाम होणार आहे, तो तुम्हाला मराठी माणसाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसू शकतो. त्याच पद्धतीने मराठीचा भूगोल, मराठीचं पर्यावरण, हं, इथली सामायिक शेती पद्धती, त्याच्यातून मिळालं आपल्याला सगळं जे काही असतं आणि त्याच्या पलीकडे जात आता अलीकडच्या काळामध्ये गट ब्रेन ॲक्सिस जो आहे, तो हं, आता एस्टॅब्लिश झालेला आहे. हं, आणि आता हे माणसाच्या लक्षात आलंय विज्ञानाच्या आधारे, हं. की माणूस फक्त डोक्याने विचार करत नाही, तो पोटाने विचार करतो. बरोबर. आणि त्याच्या पोटामध्ये जी काही एंडोक्रायनॉलॉजी असते म्हणजे हं, जीवविज्ञान असतं, त्याच्या पलीकडे जाऊन एक रासायनिक प्रक्रिया असतात. जीवरसायनशास्त्र ज्याला म्हणतो बायोकेमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये हे सिद्ध झालंय, की संस्कृतीच्या निर्मितीसाठी हं, जे काही हॅपी हार्मोन लागतात.
म्हणजे डोपामाइन सेरोटोनिन. असेल, सेरोटोनिन असेल, तर ही डोक्यात किंवा मेंदूमध्ये स्रवत नसून पोटात तयार होतात आणि पोटामध्ये आपल्या करोडोच्या संख्येने जे मायक्रोबायोम राहतात, हे सगळ्या त्या विचारसरणीवरती परिणाम करतात. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामधलं जे मराठीपण आहे, हे फक्त विचारांचं किंवा बोलीभाषेचं नसून ते नखाच्या टोकापासून डोक्यापर्यंतचं आहे. बरोबर. आता तुम्ही जी ही मांडणी केलीत, खरं तर माझा तो पुढचा प्रश्न होता, कारण तिथून तुमच्या पुस्तकाची सुरुवात होते आणि तुम्ही ह्या पांडाचं जे उदाहरण आहे, ते तुम्ही दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात आणि त्याच्यातून एक इंटरेस्टिंग आपण जर विचार करत गेलो, तर आपण भारतात सध्या घडणारी एक महत्त्वाची चर्चा मिस करतो. महाराष्ट्रात ती होत नाहीये. ती म्हणजे आपण म्हणतो, की आजपर्यंतचा आपला समज होता, की हडप्पा, मोहनजोदडो ही जी संस्कृती होती, ही सर्वात प्राचीन भारतीय म्हणावी अशी संस्कृती होती. मात्र नुकतंच तामिळनाडूमध्ये उत्खनन झालं किलादी इथं आणि तिथं त्याच्याही पेक्षा जुने हे सांस्कृतिक काही अवशेष सापडले आणि मग तामिळनाडू दावा करते, की तामिळनाडू हे सर्वात प्राचीन केंद्र होतं भारतातल्या संस्कृतीचं. तुमच्या पुस्तकात तुम्ही एक महाराष्ट्रातल्या अशाच प्रागैतिहासिक ह्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये अश्मयुगीन सेटलमेंट आणि अश्मयुगीन मराठी शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोललेला आहात. तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकाल का? खरं तर या गोष्टीसाठी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे, कारण ते आपले पूर्वज नेमके कोण होते? प्रागैतिहासिक आपला ऐतिहासिक आधार काय? हे बरोबर. प्रत्येकाने तपासून बघायला पाहिजे. आणि त्याच्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही आता सांगितलं, की आत्तापर्यंत आपण हडप्पा, मोहेंजोदडो हे खोटं आहे. आत्तापर्यंत तर आपण शालेय पुस्तकांमधून वाचलं, की वास्को द गामानेच भारताचा शोध लावला. म्हणजे वास्को द गामाने भारताचा शोध लावला ही गोष्ट आपण 100-150 वर्ष मान्य केली. त्याच्यानंतर इंग्रजांनी जेव्हा त्या सिंध प्रांतामध्ये रेल्वे लाईनचं काम सुरू केलं, तेव्हा त्यांना उत्खननामध्ये रेडीमेड विटा मिळायला लागल्या आणि ते रेडीमेड विटा ते स्लीपर्सच्या खाली टाकायला म्हणून जेव्हा त्यांनी आणायला सुरुवात केली, तेव्हा तत्कालीन तिथल्या माणसांना वाटलं, की अरे हे रेडीमेड विटा कुठून येतायत? मग त्यांनी तो शोध घेतला आणि लॉर्ड कर्झन ज्याला आपण खूप कर्दन काळ म्हणून ओळखतो, तो त्या काळामध्ये गव्हर्नर होता. त्याने असेल, वॉरेन हेस्टिंग्ज असेल किंवा ज्यांनी भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना केली ते कनिंघहॅम असतील. या सगळ्या लोकांनी कारण इंग्रजांचं एक बरं होतं, की ते बाय बुक होते आणि मेथोडॉलॉजीला फॉलो करणारे लोक होते. त्याच्यामुळे मग त्यांनी भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना केली आणि त्याच्यानंतर हडप्पा मोहेंजोदडोचा शोध लागला आणि साधारणतः हडप्पा मोहेंजोदडोच्या शोधानंतर भारतभरामध्ये 1500 पेक्षा जास्त आर्किओलॉजिकल साइट्स सापडल्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण आहे, राखीगडपासून हरियाणामध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, गुजरातमध्ये असेल, धोलपुरा वगैरे आणि हडप्पा मोहेंजोदडो असेल आणि त्याच्यात शोध लागला तेव्हा लक्षात आलं, की अरे जगाच्या पातळीवर आपण वेगवेगळ्या सभ्यता मानतो. म्हणजे मध्य अमेरिकेमधली माया संस्कृती असेल किंवा दक्षिण अमेरिकेमधली इंका असेल किंवा युफ्रेटिस आणि टायग्रिस याच्या खोऱ्यामधली बगदादच्या काळामधली तिथली सुमेरियन संस्कृती असेल, की किंवा इराकच्या पलीकडे जाऊन ग्रीक संस्कृती आहे किंवा रोमन संस्कृती असेल किंवा नाईलची संस्कृती असेल किंवा वर्णीय लोकांची चीनी संस्कृती असेल किंवा जापनीज लोकांची संस्कृती असेल. ह्याच संस्कृती जगात आहेत आणि भारतीयामध्ये अशी पद्धतीची काही संस्कृती होती त्याचा काही कोणाला शोधबोध नव्हता आणि मग 1920 साली जेव्हा तो सगळं उत्खनन झालं हडप्पा मोहेंजोदडोचं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की भारताची ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती त्यांच्यापेक्षाही प्राचीन, त्यांच्या बरोबरीची नसून त्यांच्यापेक्षा प्राचीन आहे. परंतु हे काही जगामध्ये जे आहे ना, की आउटसाइड द आफ्रिका किंवा इंडो युरोपियन भाषा समूह आणि मग आफ्रिकेतून मानव सगळीकडे गेल्या किंवा मानव हा स्थलांतरित होत गेलाय, असं नसतं. विज्ञानाच्या पातळीवर जर तुम्ही तपासून बघितलं तर प्रत्येक जीव हा उत्क्रांत होत गेलेला आहे, आतून बाहेर येत गेलेला आहे आणि तिथल्या परिस्थितीनुसार तो जन्माला आलाय. आता तुम्ही प्रागैतिहासिक काळाचं जे म्हणता, महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, तर महाराष्ट्रामध्ये कोकणच्या कातळ शिल्प तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि जी कातळ शिल्प आहेत ती कोकणाच्या सड्यावरती म्हणजे समुद्राच्या बाजूला जो डोंगरी उतार आहे, त्या उतारावरती कातळावरती कोरलेली कातळ शिल्प आहे. पेट्रोग्लिफ्स म्हणतो आपण त्याला. जगामध्ये पेरूमध्ये आणि चिलीमध्ये वगैरे अशा पद्धतीची पेट्रोग्लिफ आहेत. तशा पद्धतीची 1500 पेक्षा जास्त पेट्रोग्लिफ ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि त्यांचं रेडिओ मॅपिंग केल्यानंतर लक्षात आलं की ती 20,000, 30,000, 40,000 वर्ष इतकी जुनी आहेत. बरं त्यांच्यात कोरलेले जे काही आकार आहेत, ते आकार एकशिंगी गेंडा त्याच्यामध्ये जो महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये तसा सापडत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आहेत आणि म्हणजे ऑब्व्हियसली 20-25,000 वर्षापूर्वी जो माणूस तिथे राहत होता, तो 100% मराठी होता आणि त्याने ती कोरून ठेवलीत. मग जेव्हा आपण आर्किओलॉजिकल साईट महाराष्ट्रामधल्या बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये तापीचं खोरं आहे, ज्याच्यामध्ये साळवदा संस्कृती आहे. गोदावरीचं खोरं आहे. दायमाबाद नावाचं गाव आहे श्रीरामपूरच्या शेजारी. तिथे उत्खनन झालं. तिथे आपली जे डेक्कनचं
ला जे आंबेडकर आर्किओलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी ते उत्खनन केलंय. किंवा बोरी खुर्द नावाचं गाव आहे, आळीफाट्याच्या शेजारी. तिथे एक उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये लक्षात आलं, की तिथे जे ज्वालामुखीचा थर असलेली माती तिथे सापडली आणि तिथली आजूबाजूची गावकरी हे त्याच्याने भांडी खूप चांगली निघतात म्हणून भांडी घासायला ती राख नेत होती. अच्छा. आणि इथल्या कॉलेजच्या मुलांनी जाऊन मग एस.डी. सांखळे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तिथे उत्खनन केलं, तेव्हा लक्षात आलं, की 8,00,000 वर्षापूर्वी टोबा नावाचा एक ज्वालामुखीचा उद्रेक आग्नेय एशियामध्ये झाला होता. अच्छा. त्याची ती साचलेली राख आहे बरं. आणि त्या राखेमुळे काय झालं, आपोआप प्रिझर्वेशन झालं. जसं ममिफिकेशन राइट. तसं आणि 2,00,000 वर्षापूर्वी ह्या कुकडी नदीच्या हां. खोऱ्यामध्ये मराठी माणूस राहत होता. त्याचे पुरावे तिथे सापडले. किंवा शिरूर आहे आपल्या पुण्या शेजारचं. बरोबर. त्याच्या शिरूरच्या शेजारी इनामगाव नावाची एक आर्किओलॉजिकल साईट आहे आणि त्या इनाम गावाच्या उत्खननामध्ये असं लक्षात आलं, की मराठी माणसाने 5,000-6,000 वर्षापूर्वी घोड नदीला बांध घालून स्वतः वॉटर प्रिझर्वेशन करायला सुरुवात केली होती आणि पाण्याचं व्यवस्थापन शेतीसाठी ते लोक करत होते. किंवा दायमाबाद नावाची जी आर्किओलॉजिकल साईट आहे श्रीरामपूरच्या शेजारी, तिथे गुराख्यांना उत्खननामध्ये एक रथ सापडला. तो रथ खेळण्यातला म्हणावा तर तो 20-22 किलोचा रथ आहे. आजही पुण्यामध्ये जे डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजीमध्ये तो ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः आज महाराष्ट्रातल्या माणसाला दरवर्षी काय आवडतं, तर त्या बैलगाड्यांच्या शर्यती आवडतात. बरोबर. त्या बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये जशा पद्धतीचे छकडे असतात, हां. सेम त्या पद्धतीचा 22 किलोचा तो रथ आहे. बरं. तो कास्य धातूपासून बनलेला रथ आहे. तो कुठल्यातरी पुरातत्वीय त्या काळामधल्या कुठल्यातरी मान्यतेवर आधारित अशा पद्धतीचा पूजेचा तो रथ असला पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या आर्किओलॉजिकल साईट वैनगंगा, पैनगंगा, पूर्णा, तापी, गोदावरी यांच्या खोऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सापडलेत. म्हणजे बरं. साळवदा नावाचं जे आर्किओलॉजिकल साईट आहे, तिथे शामृगाची अंडी सापडली आणि तत्कालीन शेतकरी कदाचित तेव्हा शामृगाचं काहीतरी इमू पालन करत असावं, असा त्याच्यावरचा निकष आहे. किंवा पवनी म्हणून आहे अमरावती किंवा विदर्भामध्ये सापडलेली एक आर्किओलॉजिकल साईट. तिथे लोखंडाची भट्टी सापडली. ती 6,000 वर्ष जुनी आहे. म्हणजे तत्कालीन महापाषाण काळामधला तिथला विदर्भातला राहणारा मराठी माणूस हा लोखंडाला गाळण्याची प्रक्रिया जाणत होता आणि 10-12 किलो खनिज गाळून शुद्ध लोखंडाची ती प्राप्ती करत होता. किंवा इनामगावमध्ये नांगर सापडला, जो हाडांपासून तयार केलेला होता. अच्छा. म्हणजे मराठी माती ही नांगरण्याची माती आहे. कारण ही ज्वालामुखीतून तयार झालेली काळी चिकट माती आहे आणि इथून नांगरणी केल्याशिवाय पीक या मातीमध्ये येत नाही. याची जाणीव 6,000 वर्षापूर्वी पण होती आणि आजही ती जाणीव मराठी माणसाला आहे. म्हणूनच किर्लोस्करांनी जेव्हा नांगराचा कारखाना काढला, तेव्हा त्यांच्या बरोबरीने कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्राची नांगरणी करण्यासाठी सातारला नांगराचा कारखाना प्रबोधनकारांच्या सोबत सुरू केला होता. कदाचित त्या नांगरणीचं जे तत्व आहे, हे मराठी माणसाला जैविक उत्क्रांतीतच सापडलेलं तत्व आहे. आणि आजही मराठी मातीत काही जरी नवीन उगवायचं असेल, तर परत नांगरणीपासून सुरुवात करायला लागेल आणि या नांगरणीसाठी पुस्तक आहे. वाह! वाह! मला वाटतं आपण आता इतिहास पूर्व काळाबद्दल बोललो, पण आता आपण असं बघूया, की रेकॉर्डेड हिस्ट्री ज्याला म्हणतात किंवा आपण असं महाराष्ट्र नावाची जेव्हा गोष्ट किंवा महाराष्ट्र नावाचा जो उल्लेख आहे, तो आपण इतिहासकारांचं म्हणणं आहे, की तो सातवाहन काळापासून तो उदयास येतो. त्या प्रकारचा उल्लेख, की एक अशी भौगोलिक रचना, ही त्रिकोणी जी रचना आहे ती आणि त्याचा आपण नंतर पुढे जाऊन महानुभावांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हे खंडमंडळ, ते खंडमंडळ आणि तो महाराष्ट्र कसा बघायचा. तर सातवाहन काळातला जो प्राचीन महाराष्ट्र आहे, तो कसा होता? त्याचं व्यवस्थापन कसं होतं? त्याचं अर्थकारण कसं होतं? त्याचं राजकारण कसं होतं? आता आपण जेव्हा इतिहासाविषयी बोलतो, जेव्हा आपण आता हा जो बोललो हा पुरातत्व इतिहास, जो आपल्याला उत्खननामध्ये सापडतो. बरोबर. मग दुसरी ऐतिहासिक साधनं कुठली आहेत? मग दुसरी ऐतिहासिक लिखित इतिहास असतो. लिखित इतिहासाच्या पलीकडे जाऊन जे काही शिलालेख आहेत, जी काही नाणी सापडतात, जी काही शैलगृह, उत्कीर्ण शैलगृह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ती जी काही पुरातत्वीय पुरावे म्हणून मानली जातात जगाच्या पातळीवर, ते पुरावे येतात. आता साधारणतः भारतामध्ये 1500 पेक्षा जास्त लेणी किंवा उत्कीर्ण शिल्प जे आहेत त्या पद्धतीचे आहेत. त्याच्यामधली 450-800 पेक्षा जास्त लेणी महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे वेरूळ असेल, अजिंठा असेल, कार्लेबाजी असेल किंवा एलिफंटा केव्हज असतील, कान्हेरीच्या केव्हज असतील. महाड. म्हणजे सगळीकडेच आहेत. म्हणजे बरोबर. 280 तालुके आहेत. तर प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक मराठी माणसाच्या 50 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक तरी अशा पद्धतीची त्याच्या गावाशेजारी कुठेतरी अशी एक आर्किओलॉजिकल साईट असते, की ज्याच्यामध्ये ते फॉर्मेशन आहे. आता तुम्ही विचारलं मला, की महाराष्ट्र हा उल्लेख. तर आपण त्याला कुठल्या नावाने संबोधतो हे काळावेळानुसार बदलतो. परंतु मराठीचा सर्वप्रथम उल्लेख जो सापडतो, तो नाणेघाटमध्ये 2200 वर्षापूर्वी नागनायिका नावाची सातवाहन सम्राज्ञी होती. तिचा जो काही शिलालेख आहे, त्या शिलालेखमध्ये मराठीनो
नावाचा तो उल्लेख आहे. बरं. तो सर्वप्रथम आहे, तो 2200 वर्षापूर्वीचा आहे. नंतर पुलकेशी चालुक्य हा 6व्या शतकामधला पुलकेशी नावाचा राजा होता. तो तिन्ही महाराष्ट्राचा स्वामी होता आणि आत्ताच्या ऐहोळ नावाच्या गावामध्ये 6व्या शतकामधला एक लेख आहे. त्याच्यामध्ये 99,000 ग्रामांचा स्वामी आणि तिन्ही महाराष्ट्राचा स्वामी, ज्याचे घोडे तीनही समुद्रांचं पाणी पितात, तो पुलकेशी, अशा पद्धतीची त्याची प्रशस्ती तिथे वर्णिलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा उल्लेख आपल्याला आढळतो आणि तो 6व्या-7व्या शतकातला आहे, म्हणजे आजपेक्षा साधारणतः 1500-1600 वर्ष जुना आहे. आता हे 3 महाराष्ट्र कुठले? तर ते 3 महाराष्ट्र म्हणजे वरहट्ट, करहट्ट आणि मरहट्ट. वरहट्ट म्हणजे वराड, करहट्ट म्हणजे कराडपासून पुढे कोकणापर्यंतचा प्रदेश आणि मरहट्ट म्हणजे कराड आणि अमरावती विदर्भाच्या मधला जो प्रदेश आहे तो म्हणजे मरहट्ट. या तिन्ही महाराष्ट्र 99,000 ग्राम, याची पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की आपण महाराष्ट्र या संकल्पनेला 1960 नंतर जो नकाशा आपल्याला ताब्यात मिळाला त्याला आपण महाराष्ट्र समजतो. परंतु छत्रपती शिवरायांच्या काळात बघितलं तर त्यांचं सरसकटपणे दक्षिणेमध्ये जाणंही नव्हतं आणि शहाजीराजांची एक गादी दक्षिणेत होती. बेंगलोरची स्थापनाच शहाजीराजांनी केली. हे तंजावरला एक आपली गादी आहे आणि जिंजीला राजाराम महाराजांनी जेव्हा मुघलांपासून सुरक्षित स्थान निवडायचं तेव्हा ते जिंजीला गेले होते. म्हणजे त्या काळामध्ये ही बॉर्डर नव्हती. तेव्हा हा सीमा प्रश्न अस्तित्वात आला नव्हता. कारण ही जे महाराष्ट्र आहे हा प्रशासकीय दृष्टिकोनातला महाराष्ट्र आहे. मग 99,000 ग्राम हा उल्लेख आला कसा? मग त्याचा मी जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की आत्ताच्या 2018-19च्या कागदपत्रांनुसार महाराष्ट्रामध्ये आता पण 46,000च गाव आहेत. मग तेव्हा 2000 वर्षापूर्वी साधारणतः ही 99,000 ग्राम आली कुठून? मग मी तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचा माळवा प्रांत याची बेरीज केली तर ती 1,10,000 भरते गावांची. अच्छा. म्हणजे साधारणतः 1,500-2,000 वर्षापूर्वी पण 10-20 फरकाने इतकीच गावं या महाराष्ट्रामध्ये होती. 3 समुद्र कुठून आले? तर मग एक आहे बंगालचा उपसागर, बरोबर. एक आहे खालचा पॅसिफिक ओशियन किंवा हिंद महासागर आणि इकडचा अरबी समुद्र. ह्या तिघांमध्ये हे जे बुशीर खाली गेलेलं आहे. कारण महाराष्ट्राची जी नावं आपण बघितली म्हणजे ऋग्वेदापासून ते सगळ्या वेदांमधून, उपनिषदांमधून, ब्राह्मणिकांमधून, आरण्यकांमधून किंवा नंतर अर्वाचीन आलेल्या सगळ्या ग्रंथांमधून आपण जर बघितली तर महाराष्ट्राची जी काही प्रशस्ती आहे त्याच्यामध्ये याला दक्षिणपथ म्हटलं जातं. दक्षिणपथ, महाकवी, महाकांतार, कुंतलदेश, अपरांतक, अश्मक, कुलक अशा पद्धतीची नाव आहे आणि साधारणतः नर्मदा क्रॉस केल्यानंतर दक्षिणेकडचा जो भारत आहे त्याला दक्षिणपथ किंवा महाराष्ट्र असं म्हणण्याची त्या काळामध्ये परंपरा होती. त्यामुळे तुम्ही जो उल्लेख केला ना तमिळनाडूमध्ये जी काय आर्किओलॉजिकल साईट सापडली आणि दाक्षिणात्य परत एकदा म्हणजे जे द्रविडी कल्चर आहे, परंतु या मुळात दाक्षिणात्य जे काही सगळं संचित आहे त्या संचिताचं उगमस्थान महाराष्ट्र आहे. कारण गोदावरीचा उगम हा त्र्यंबकेश्वरला झालाय आणि ती दक्षिण गंगा आहे. ती उत्तर भारतीयांसाठी पण पवित्र अशा पद्धतीचं कुंभक्षेत्र आहे, परंतु दक्षिण भारतासाठी ती दक्षिण गंगेचं उगमस्थान आहे. म्हणून तुम्ही जर राजे लोकांचा काळ बघितला म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन नंतर 200-250 पर्यंत आपल्यावरती सातवाहनांनी राज्य केले. सातवाहनांचा उगम जरी पैठणपासून झाला तरी नंतरच्या काळामध्ये ते गुंटूरला त्यांनी राजधानी हलवली, अमरावतीला हलवली किंवा मग सातवाहनानंतर कोण इथं राज्यकर्ते झाले तर वाकाटक झाले. वाकाटक हे विदर्भातले होते आणि त्यांचा जो काही आज ज्या त्यांच्या साईट्स दिसतात त्या साधारणतः विदर्भ आणि मराठवाडा या परिसरामध्ये दिसतात. वाकाटकानंतर कोण आले? चालुक्य आले आणि चालुक्यांचं उगमस्थान हे महाराष्ट्राच्या बॉर्डर लाईनला म्हणजे मालखेड असेल, वातापी असेल, हे तत्कालीन जे 5 पातशाह्यांच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामधला जो काही जडणघडणीचा महाराष्ट्र होता त्याच्यात होत्या आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रकूट आले. राष्ट्रकूट तर देवगिरीचे होते. राष्ट्रकूटांची मग राष्ट्रकूटांच्या नंतर मग चालुक्यांची परत दुसरी पाती आली. दरम्यानच्या काळात छोटे छोटे जे राजे होते, चेर असतील, पांडे असतील किंवा पांड्य राजांच्या सोबत कोकणामधले कदंब राजे असतील, शिलाहार असतील, या सगळ्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार होते. नंतरच्या काळामध्ये मग 9व्या-10व्या शतकानंतर जेव्हा चालुक्य गेले त्याच्यानंतर यादव आले. यादव पण परत देवगिरीचेच होते. म्हणजे ते मुळात सेऊण देशाचे होते, खानदेशचे राजे होते, परंतु त्यांनी सिन्नरची राजधानी नंतर आपली देवगिरीला नेली. त्याच्यानंतर मग आक्रमण इस्लामिक आक्रमणांचा काळ सुरू झाला. परंतु इस्लामिक आक्रमणांच्या 100-150 वर्षाच्या काळानंतर खिलजीला शेवटी दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर देवगिरी ताब्यात घ्यावीशी वाटली. त्यांनी यादवांचा बिमोड केला. त्याच्यानंतर तुघलक आला. तुघलकला वाटलं की भारतावर राज्य करायचं तर महाराष्ट्रावर राज्य करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी भारताची राजधानी 7 वर्षे देवगिरीला आणून ठेवली होती. बरोबर. नंतर त्याला काही कारणास्तव परत जरी जायला लागलं तरी सुद्धा त्याने जे काही सरदार मागे ठेवले होते त्यातल्याच एका सरदाराने ज्याचं उगमस्थान मराठी होतं आणि तो गंगू बहामनी म्हणजे पूर्वाश्रमीचे हिंदू नाव लावत होता, त्याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली आणि पुढे 150-200 वर्ष त्यांनी राज्य केलं. बहामनी साम्राज्यामधूनच 5 पातशाह्या वेगवेगळ्या झाल्या आणि मग
जो बिदरचा कासिम बारिद आहे, त्याने एका मराठा सरदाराच्या मुलीशी लग्न केलं आणि ती बरीचशाही सुरू झाली. युसूफ नावाचा एक माणूस म्हणजे इराकच्या देशातून इकडे आला होता आणि त्याने मुकुंदराय नावाच्या एका मराठी सरदाराच्या मुलीशी लग्न केलं आणि तो नंतर विजापूरचा आदिलशाह झाला. म्हणजे आदिलशाही तिथून सुरू झाली. बरोबर. किंबहुना त्याच्या आधी जे कृष्णदेवराय होते, त्यांच्या आजी सुद्धा ही यादवांची मुलगी होती. बरोबर. म्हणजे हे सगळे रोटीबेटी व्यवहार आहेत आणि रक्ताच्या नात्याची सरमिसळ आहे आणि त्या देवगिरीत नंतर भोसले घराणं उदयास येतं. म्हणजे ही सगळी सरमिसळ तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की गेली 2,000-2,500 वर्ष महाराष्ट्राच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांनी या दक्षिण भारतावरती म्हणजे अगदी सिलोनपर्यंत त्यांची जेव्हा तुम्ही राष्ट्रकूटांची प्रशस्ती वाचता, राष्ट्रकूटांचा इतिहास वाचता, चोळ राजांचा वाचतात, चेरांचा वाचतात, पांड्यांचा वाचतात, किंबहुना आज आपण जे त्यांच्याविषयी वाचताना बरंचसं काही जे साहित्य ते दाक्षिणात्य लोकांनी लिहिलेलं साहित्य, मराठी माणसांनी लिहिलेलं साहित्य खूप कमी आहे. परंतु त्यांची पाळंमुळं जर शोधली तर त्यांचा पाळामुळांचा शोध कुठे ना कुठे मराठीशी कनेक्टेड आहे. किंबहुना मराठी उद्भवच ही सगळी लोक आहेत आणि याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि ह्या चष्म्यातून तुम्ही एकदा बघायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचं उत्तर केंद्री राजकारण हे पेशव्यांच्या काळात झालेली गोष्ट आहे. तोपर्यंत त्याच्या आधी 2,500 वर्ष किंबहुना जैविक काळात खंडातून बघितलं तर म्हणजे अगदी जेनेटिकली बघायला गेलं तर महाराष्ट्र हा नेहमी दाक्षिणात्य असाच राहिलाय. म्हणजे आपल्याकडे जो भारतामध्ये ASA आणि ANA म्हणजे ancestral मी आता ऍक्च्युअली त्याच प्रश्नाकडे येणार आहे. मी तो फ्रेम करणार आहे. तुम्हाला थोडा वेगळ्या पद्धती मी थांबवतो मुद्दाम, की आपण मध्ययुगीन राजकारणाकडे परत येऊ. त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे, की तुम्ही जो जेनेटिक्सचा उल्लेख केला, तर आपल्याकडे ASI कडूनच मोठा एक सर्व्हे DNA सर्व्हे झाला. त्याचा अजूनही रिपोर्ट कुठंही ओपनली सोयीचा नाही. सोयीचा नाही आणि तो ओपनली डिस्कस केला जात नाही. पण आपण बघितलं, की टोनी जोसेफ सारखे काही लोकांनी अर्ली इंडियन्स वगैरे म्हणून मधून काही मांडणी करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये एक भाग मिसिंग आहे, की महाराष्ट्राचा जो DNA आहे, त्याचं सोर्सिंग त्याच्याबद्दलची अजून चर्चा व्यवस्थित झालेली नाही. आपण करूया आणि अनेक मॅप्समध्ये मी बघितलं, की महाराष्ट्रीयन DNA मध्ये ASI जास्त आढळून आलेला आहे. इव्हन दक्षिणेतल्या राज्यांपेक्षाही जास्त काही ठिकाणी. बरोबर. सो याच्याबद्दल थोडंसं सांगा, की हा जो जेनेटिक सर्व्हे झाला, त्याचा महाराष्ट्रासाठीचा अन्वय अर्थ काय लागतो? अच्छा, याच्याबद्दल पहिल्यांदा तर मी एक वैद्यकीय सत्य सांगून टाकतो, की येस. DNA मध्ये जे काही व्हेरिएशन तयार होतं ते तत्कालीन भूगोलानुसार, निसर्गानुसार तयार झालेलं व्हेरिएशन आहे. होमो सेपियन्स म्हणून आपण सगळे एकच आहोत. आणि DNA स्ट्रक्चर तुम्ही तपासल्यानंतर लक्षात येईल, की 99.6% हे सगळी लोकं ही समान आहेत. समान आहे. आता जगाच्या पातळीवरती वांशिक अभ्यास जर आपण केला, तर साधारणतः 4 भागामध्ये त्याचं डिव्हायडेशन होतं. एक आहे आफ्रिकन, बरोबर. दुसरा आहे युरोपियन, तिसरा आहे ऑस्ट्रेलियन आणि चौथा आहे साऊथ म्हणजे एशियन साऊथ एशिया किंवा एशियन. पूर्व म्हणूयात आपण. बरोबर. एशियन अशा पद्धतीचे 4 आहेत. आता भारतापुरता जर विचार करायचा झाला, की भारतामध्ये कुठले जेनेटिक पॅटर्न सापडतात, तर त्याच्यामध्ये ANA आहे म्हणजे अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन जिनोम. दुसरा आहे ASA आहे. दुसरा आहे अँसेस्ट्रल साऊथ इंडियन जिनोम. आणि त्याच्यासोबतच आपल्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिकन पण इंटरव्हेन्शन आहे. कारण समुद्री मार्गाच्या याच्यामुळे. नंतर युरोपियन पण आहे आणि सेंट्रल आशियामधून पण आलेलं आहे. आता हे जे सेंट्रल आशियन इन्व्हेजन आहे, हे साधारणतः इसवी सन पूर्व 2 ते 3,000 वर्षाच्या दरम्यान झालेले इन्व्हेजन आहे. आणि साधारणतः आपण कुठल्याही माणसाला बघितलं, की त्याला बघितल्या त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर आपल्या लक्षात येतं, की कवटीचा आकार कशा पद्धतीचा आहे, त्याचा रंग कुठल्या पद्धतीचा आहे, त्याचं नाक कशा पद्धतीचं आहे, त्याचे डोळे कुठल्या पद्धतीचे आहेत. पर्टिक्युलरली डोळ्यामध्ये आयरिस म्हणजे डोळ्याचा रंग जो असतो, तो तुमच्या जेनेटिक कॅरेक्टरविषयी माहिती देतो. तुमची उंची आणि तुमची एकंदरीतच शारीरिक ठेवण ही तुम्हाला डिस्क्राईब करते. तर महाराष्ट्रातला जर तुम्ही DNA तपासला, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही मूलनिवासी आहेत, म्हणजे कोळी असतील, भिल्ल असतील आणि आदिवासी असतील, हे ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या म्हणजे इथून खाली, दक्षिणेच्या खाली साधारणतः आपण माहिती आहे, की गोंडवाना जेव्हा होता, तेव्हा आपण पूर्वी मदागास्करला चिकटलेलो होतो आणि ऑस्ट्रेलिया, भारत, आफ्रिका हे एकमेकाला चिकटलेले भूभाग होते. गोंडवाना फुटल्यानंतर आपला उत्तरेकडे प्रवास सुरू झाला आणि मग जिथं दक्षिण भारत हा भारताला येऊन चिकटला आणि त्याने वरती ढकलत जायला सुरुवात केली, तेव्हा टेसिस नावाचा प्राचीन समुद्र होता, त्याचं उत्थान झालं आणि त्याच्यातून हिमालयाची निर्मिती झाली. आणि आजही दक्षिण भारताचा जो काही रेटा आहे, तो वर्षाला 2 सेंटीमीटर इतका चालू आहे आणि त्याच्यामुळे हिमालयाची उंची वाढते. त्याला दक्षिण भारत कारणीभूत. तर आपण उगमापासून वेगळे आहोत आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये बहुजन जे आहेत, ही साधारणतः ASA आहेत.
राईट. आणि ज्याच्यामध्ये आता मोठ्या काळामध्ये आपल्याकडे उत्तरेतून होणारे इन्व्हेजन सर्वात आधी महाराष्ट्राला सोसायला लागले हं, आणि महाराष्ट्राने 1,500-2,000 वर्ष हं. म्हणजे साधारणतः मुघलांच्या आक्रमणापर्यंत ते रोखून ठेवलं होतं. बरोबर. त्यापूर्वी पण नळपान क्षत्रप असेल किंवा कुश असतील किंवा हुन असतील किंवा हं, वेगवेगळ्या पद्धतीचे क्षत्रप असतील. त्यांनी आक्रमणं केली होती. परंतु भौगोलिक रचनेमुळे असेल, तत्कालीन दाक्षिणात्य राजांच्या पराक्रमामुळे असेल, हं. म्हणजे पुलकेशी असेल, हर्षवर्धन असेल किंवा त्यांच्या लढाईच्या आधीचे ज्याची आपण गुढीपाडव्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तेव्हा जो शालिवाहन नावाचा राजा होता, राम. जो सातवाहन राजा होता. सातवाहन. त्याने केलेल्या नहपान क्षत्रपाचा पराभव असेल. नह म्हणजे जनता आणि पान म्हणजे त्याचा कर्ता, रक्षणकर्ता. अशा पद्धतीचा तो इराणी शब्द आहे. ते इन्व्हेजन इराणच्या मार्गाने झालं होतं. आता या पद्धतीचा इतिहास आपण काढायला गेलो तर त्याच्यातून वाद बरेच निर्माण होतात. बरोबर. परंतु वाद निर्माण होण्याच्या आधी मुळात ज्या वादांना अ, निर्माण करणारी लोकं आहेत, त्यांच्या शीर्षस्थानाचे जर नेते बघितले आपण, तर सावरकरांनी स्वतःच म्हणून ठेवलंय, की जी काही वैदिक लोकं आहेत, त्यांचं हं. इन्व्हेजन जे भारतामध्ये झालं, ते तिबेटच्या प्रांताकडून झालं. राईट. असं त्यांचं लिखाण आहे. अच्छा. लोकमान्य टिळकांनी असं म्हटलंय, की ज्या भागामधून म्हणजे किर्गिस्तान, कझाकिस्तान हा जो सेंट्रल एशियाचा प्रदेश आहे, हं. तिथून ते इन्व्हेजन झालं. काही लोकं म्हणतात ते सेंट्रल युरोपकडनं झालं. राईट. काही लोकांचं म्हणणं आहे, की इराणच्या दिशेने झालं. हं, आणि साधारणतः आपण वेद आणि हे सगळं तपासलं, तर ते छांदसी नावाच्या भाषेमध्ये आहेत. हं. त्याचं जर तुम्ही वर्णमाला बघितली, तर ती साधारणतः अहोरियन किंवा सुमेरियन किंवा इराणच्या बरोबर. पर्शियन जे काही कल्चर आहे, त्याच्याशी जुळतं किंवा त्याच्यामधले जे काही भौगोलिक उल्लेख आहेत, हं. ते तिथल्या हेल्मंड प्रांतामधल्या ज्या काही नैसर्गिक रचना आहेत, त्यांच्याशी जुळतात आणि दाक्षिणात्य माणूस जो साधारणतः 6.5 फूट नव्हे, मग गौरवर्णाचा नव्हे, लांब नाकाचा नव्हे, तर तो साधारणतः काळा, सावळा थोडासा बरं. जसं त्याच्यामध्ये संस्कृती संगम झालाय त्या हं. पद्धतीने, परंतु तो साधारणतः 5.25 फूट, बरं. ठुसका, बुटका, नाक थोडंसं गोल असलेला राईट. अशा पद्धतीचा आहे आणि अशाच पद्धतीचं मराठी माणसाचं वर्णन हे युहान शॉंगने पण करून ठेवले. त्यापूर्वीच्या काळामध्ये पण म्हणजे गाथा सप्तशती असेल, हं. गुणाढ्याची बृहत्कथा असेल, कालिदासाचं शाकुंतल असेल, याच्यामध्ये तशा पद्धतीची वर्णन आहे. बरोबर. आता आपण बऱ्यापैकी प्राचीन ही जी जडणघडण आहे महाराष्ट्राची किंवा मराठीची जडणघडण आहे ती बघितली आपण थोडक्यात. पण आता आपण थोडंसं येऊया मध्ययुगीन म्हणजे जिथं ट्रान्झिशनचा काळ आहे. हा आता आधुनिकतेच्या जास्त जवळ येणारा आपल्याला सध्या माहीत असलेला जो भूगोल आहे त्याच्या जास्त जवळ येणारा जो इतिहास आहे. त्यातला एक दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे मलिक अंबर. तर मलिक अंबरचं काय महत्व? म्हणजे एक मला असं या अंगाने पण विचारायचं आहे, की आता बघा, तो तर परदेशी होता, तसं बघायला गेलं तर. तो इथला रहिवासी नव्हता, इथं जन्मलेला नव्हता. पण तरीसुद्धा त्याला इथलं जे दख्खनी राजकारण आहे, ते आपलंसं वाटलं आणि त्याला दिल्लीशी लढावंसं वाटलं. तर हे काय प्रकरण आहे मलिक अंबरच्या निमित्ताने? मलिक अंबर हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अ, इतिहासकांनी थोडासा ऑप्शनला टाकलेला विषय आहे बरोबर. आणि तो 100% आपण तपासून बघायला पाहिजे. कारण की मलिक अंबरचं जर सगळ्यात मोठी या महाराष्ट्राला कुठली देणगी असेल, हं. तर त्याने गनिमी कावाचं पुनरुज्जीवन केलं. छापेमार पद्धतीची जी काही लढाई आहे, त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने त्याच्यावरती कळस चढवला. आता छापेमार पद्धतीची काही लढाई आहे. बरीच लोकं म्हणतात, की मलिक अंबरनेच हा गनिमी कावा शोधला. हं, परंतु मलिक अंबर हा इथिओपियातून आलेला हं, एक गुलाम होता हं. आणि त्या गुलामाला बगदादच्या एका बाजारामध्ये तत्कालीन बहामनी साम्राज्यातल्या एका सरदाराने विकत घेतला आणि त्याने इथं भारतामध्ये त्याला आणलं. परंतु मलिक अंबरने नंतरच्या काळामध्ये एका हिंदू स्त्रीशी विवाह केला. त्याची पुढची जी काही वंशावळ आहे, ती अर्धी भारतीय होती आणि मलिक अंबरने ज्या पद्धतीची स्वप्न बघितली, तर मलिक अंबरने ज्या पद्धतीची गनिमी कावा म्हणजे जहांगीरच्या काळामधली त्याची चित्र अजूनही बरोबर. प्रसिद्ध आहेत आणि जहांगीरला अतिशय तिरस्कार वाटावा हं. आणि क्रमांक 1चा शत्रू वाटावा, असं जर कोणी माणूस असेल, तर तो मलिक अंबर. मलिक. म्हणजे जेवढा दुश्वास म्हणजे जेवढं वैर छत्रपती शिवरायांशी औरंगजेबाने पत्करलं होतं, हं. तशाच पद्धतीचं वैर मलिक अंबरशी जहांगीरने पत्करलं होतं. परंतु मलिक अंबर हा जो काही राज्यकर्ता होता, तो गनिमी काव्याचा उद्गाता किंवा ओरिजिन करणारा नसून त्याने त्याचं पुनर्जीवन केलंय. त्याच्यासाठी आपण त्यापूर्वीच्या जर लढाया तपासल्या, की जेव्हा 6व्या शतकामध्ये हर्ष नावाच्या उज्जैनच्या राजाने दक्षिण भारतावरती आक्रमण केलं होतं. हं. त्या काळामध्ये 60,000 म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त पायदळ आणि 60,000 पेक्षा जास्त घोडदळ असं बापरे! करून आक्रमण केलं आणि नर्मदेच्या परिसरामध्ये दुर्गम परिसरामध्ये
पुलकेशीने त्याचा छापेमार पद्धतीने लढाई करून त्याचा पराभव केला बरोबर. आणि दाक्षिणात्य भारताला त्याच्या इन्व्हेजन पासून वाचवलं. वाचलं. ती छापेमार पद्धतीची, गनिमी पद्धतीची लढाई होती. किंवा आज तुम्ही नाशिकला गेलात तर नाशिकच्या शेजारी गोवर्धन नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये शालिवान तत्कालीन सातवाहन राजा त्याचा आणि नळपान क्षत्रपाचं लढाई झाली. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही सांदन व्हॅली नावाचं एक सांदनवाडी, साईट बरोबर. आणि ती सांदन व्हॅली भंडारदऱ्याच्या तिथे. हम्म. ती घळई तुम्ही बघितली तर ती ग्रँड कॅनियन नंतर जगाच्या पाठीवरची दुसऱ्या क्रमांकाची घळई आहे आणि आजही त्या पुरातत्वीय अवशेषाच्या रूपानेच ती जिवंत आहे. तिचं काय अजून मॉडर्नायझेशन बरोबर. झालेलं नाही. ती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 1,500-2,000 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 78 साली नळपान क्षत्रपानी याचा शालिवानाचा लढाईचा कालखंड सांगितला जातो. ती सुद्धा गनिमी पद्धतीची, छापेमार पद्धतीची, जे मागची रसद कापायची आणि पुढून हल्ला करायचा छापेमार पद्धतीने, अशा पद्धतीची लढाई. मलिक अंबरने त्याचं रिइन्व्हेन्शन केलं आणि मलिक अंबरने जो काही हवामहल बांधलाय जुन्नरमध्ये तो आजही आहे अस्तित्वात. तिथे तत्कालीन मुघल शहजादा ज्याने आपल्या बापाविरुद्ध बंड करून तिथे आश्रय घेतला होता, त्याच्या रूपाने दिल्लीतल्या सल्तनीवरचा प्रमुख कोण असावा हे ठरवण्याची जी काही मसलत असेल ती मलिक अंबरने करण्याचा प्रयत्न केला होता. ज्याचं नंतर पेशव्यांच्या काळामध्ये महादजी शिंदेनी त्याचं पुनर्जीवित केलं आणि महादजी शिंदे हे नुसते वजीर नव्हते तर दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हे ठरवण्या इतपत वजन त्यांनी प्राप्त केलं होतं. परंतु त्याआधी तसा प्रयत्न करणारा मलिक अंबर आणि औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या नंतरच्या काळात तर आलाच आला, परंतु त्याचं बालपण या जुन्नरच्या हवेलीमध्ये गेलेलं आहे. अशा पद्धतीचा उल्लेख तुम्ही जर मुघल बखरी चाळ्या किंवा ऐने अकबरी वाचला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीचा उल्लेख आहे. आणि मलिक अंबरने फक्त छापेमार पद्धतीच्या लढाईचा शोध लावला नाही. औरंगाबाद किंवा ज्याला आपण आज अहिल्यानगर म्हणतो, त्या वडकी नावाच्या जुन्या गावाचं पुनर्जीवन करून त्याला राजधानीचं शहर बनवलं. नगररचना, तिथे असणारं पाण्याची व्यवस्था, तिथे असणारी सगळी जी काही व्यवस्था असेल आधुनिक पद्धतीच्या, अशा पद्धतीची, कारण तो गुलाम जरी असला तरी तो बाहेरचं जग बघून आलेला गुलाम होता आणि त्या पद्धतीचं त्याने एक सुसूत्र पद्धतीचं राजकारण करायचा प्रयत्न त्याने केला. आणि मलिक अंबरचे सहकारी जर कोणी असतील तर ते मालोजीराव भोसले, जे छत्रपती शिवरायांचे आजोबा, ते 6,000 मनसबदार मलिक अंबरच्या काळामध्ये होते आणि मलिक अंबर हा निजामशाहीच्या सेवेत होता आणि या पद्धतीचं काम करून निजामशाहच्या मुलाने पण नंतर मलिक अंबरच्या मुलीशी लग्न केलं. अशा पद्धतीने ते एकत्र सगळं झालं होतं. म्हणजे राजकारण, समाजकारण, विचारकारण आणि त्याचा रूपांतर म्हणजे जी काही महसुलाची व्यवस्था आणि जी काही शेतीच्या साऱ्याची व्यवस्था आणि सर्वसामान्य माणसाला फायदेशीर अशा पद्धतीची राज्य व्यवस्था याचा जो कोणी आपल्या या अर्वाचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळाच्या नंतरच्या काळामध्ये जर कोणी प्रयत्न केला असेल तो मलिक अंबरने केला. त्याच्याविषयी जरुरीचं असं संशोधन व्हायला पाहिजे. आणि ठीक आहे, आपल्या आपल्या श्रद्धा आपल्या आहेतच आहे, परंतु मग तुम्हाला औरंगजेब नावाविषयी घृणा असू शकते, परंतु मग मलिक अंबर हा पण एक ऑप्शन होता तर त्याचा विचार करायला पाहिजे. आणि आजही मलिक अंबरची छत्री किंवा त्याची समाधी आजही आहे. त्याच्यापासून काही अंतरावरतीच मालोजीराव भोसलेंची पण समाधी आहे आणि ती देवगिरीच्या परिसरात आहे. आणि देवगिरी हा गेली 2,000-3,000 वर्ष हा मराठी नव्हे तर दक्षिणेच्या आणि भारताच्या पर्यायाने राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे. तुम्ही आता जे म्हणालात की मलिक अंबरचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्या निमित्तानं मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये, की महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीमध्ये अनेकदा मुस्लिमांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा मुस्लिम शासकांचं जे योगदान आहे हे बऱ्याचदा दुर्लक्षित केलं जातं किंवा त्याला इनव्हिजिबलाइज केलं जातं, त्याला अदृश्य करून टाकलं जातं. पण त्याच वेळी अनेक अभ्यासकांचे असे प्रवाद आहेत ज्याच्यामध्ये भक्ती संप्रदायावरचे सुफी परिणाम किंवा इस्लामी तत्वांची झालेली इथली एक सेंद्रिय सरमिसळ, मी आक्रमणाच्या दृष्टिकोनातून म्हणत नाही, म्हणजे आक्रमकांचा क्रौर्य वगैरे ते राजकीय क्रौर्य बाजूला ठेवू, पण इस्लामनं काय कॉन्ट्रीब्यूट केलं महाराष्ट्राच्या मातीला याच्या तात्विक पातळीवरती? आता याचं सगळ्यात सोपं उत्तर कालच सरसंघचालकांनी देऊन ठेवलेलं आहे. आणि कालच सरसंघचालक म्हटले की भारतीय मुस्लिम हे सुद्धा हिंदूच आहेत आणि त्यांची घर वापसी करायची. आता घर वापसी हा शब्द आणि त्याच्या अनुषंगाचं त्यांना मांडायचं व्याकरण याच्याविषयी मतभेद असू शकतील, परंतु जेनेटिकली आपण सगळे सेम आहोत. आणि भारतीय मुस्लिम हा जर
6.5 फूट उंच पठाणासारखा उंच नसेल, त्याचं लांब नसेल, हं. तो पीतवर्णी नसेल, त्याचा चेहरा लांब नसेल, तर तो जेनेटिकली भारतीय म्हणजे अ, हं. जे हिंदू म्हणतात. हिंदू म्हणजे हिंदू हा स्थलवाचक शब्द आहे बरोबर. आणि सिंध नदीच्या प्रांताच्या पलीकडे राहणारे हं. हे सगळे सिंधू, हिंदू हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर. आणि आता बहुतांशी लोकांना ते माहिती ते आहे. माहीत तर आहे. हा भौगोलिक स्थानवाचक अशा पद्धतीचा शब्द आहे हं. आणि भारतीय मुस्लिम हे त्या अर्थाने 100% ह्याच परिघातले आहेत. हं. इथेच जन्मलेले आहेत. हं. त्यांची मातृभूमी हीच आहे. याच्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही. हं. आता राहता राहिला मुद्दा इस्लामचं काय कॉन्ट्रिब्युशन हं. या सगळ्या महाराष्ट्राच्या किंबहुना एकंदरीतच भारताच्या जडणघडणीमध्ये राहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट क्लिअर केली पाहिजे, की इस्लामचं इन्व्हेजन हे काही 2, 5, 10,000 वर्ष 10 वर्ष नव्हतं. तर ते तब्बल 600 वर्ष अशा पद्धतीने ती चालत असणारी प्रक्रिया होती. बरोबर. आता सुरुवातीच्या काळामध्ये जी आक्रमणं झाली, हं. म्हणजे खिलजीच्या काळात असेल किंवा तुघलकांच्या काळामध्ये, ती छापेमार पद्धतीची लूट करणारी आणि आपलं जे काही चांगलं संचित असेल, ते लुटून म्हणजे तत्कालीन अफगाणिस्तान असेल किंवा पेशावर बरोबर. प्रांत असेल, तिकडे नेण्याकडे कल त्यांचा होता किंवा आज आपण मुघलांचं पण उगमस्थान बघितलं तर ते समरकंद, अझरबैजान या भागामधलं, बाकू या भागामधलं आहे. सेंट्रल एशियामधलं बरोबर. त्यांनी ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीनंतर म्हणजे याचं एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण मी तुम्हाला दुसऱ्या अँगलने देतो, हं. की मी मध्ये समरकंदला गेलो होतो, बरं. की नेमकं मुघलांचं मूळ स्थान कसं आहे हं. आणि नेमकी तिथं आर्किटेक्चरल जे मार्वल आहेत, हं. जी आपण आज इस्लामिक शैली म्हणतो, हं. ताजमहालापासून सगळी, त्याची ओरिजिनल जी काही बांधकाम आहेत इथल्या पूर्वीची ती हं. तिथे आहेत आणि ती बघायला गेलो होतो आणि मग तिथे मी बोलता तिथल्या टुरिस्ट गाईडला मग आमचे मुघल इकडून आले असं हां. तसं ते सगळं सुरू केलं. तर त्याने मला थांबवलं आणि तो म्हटला आमच्याकडे एक मान्यता आहे. साधारणतः जी व्यक्ती 3 पिढ्या जिथे राहते, जिथे खाते हं. आणि जिथे लग्न करते हं. आणि जिथे उपजीविका करते, त्यानंतर त्या लोकांना आम्ही तिथलं समजतो. तिथलं समज. त्यांना काय आम्ही आमचं मानत नाही, आम्ही इथलं मानत नाही. हं. हे त्याने मला सांगितलं आणि मग ऑब्व्हियसली बाबरानंतर अफगारानंतरच्या काळामधले रोटी-बेटी व्यवहारानंतर जो काही आपण त्याला इस्लाम म्हणून बघण्यापेक्षा किंवा परकीय म्हणून बघण्यापेक्षा शेवटी औरंगजेबाची आई सुद्धा राजपूत होती. बरोबर. ही पण वस्तुस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे. आणि मग नंतर महाराष्ट्रापर्यंत येणारी जी काही होती, म्हणजे आपल्याकडे तर अजून वेगळं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मुघलांच्या इतिहासात आपण बघू की त्यांनी इथल्या स्थानिक लोकांच्या मुलाबाळींशी लग्न करून हं. त्याच्यामध्ये भारतीय रक्ताची सरमिसळ केली. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत असे की बहामनी साम्राज्याची सुरुवातच एका पूर्वाश्रमीच्या धर्मांतरित हिंदू हो. माणसाने केली होती. बरोबर. त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला जरी असला, हं. तरी आपलं गंगू बहामनी हे नाव त्याने टाकून दिलं नव्हतं. हं. किंबहुना जिझिया सदृश्य कर जो इस्लामिक नसलेल्या लोकांना द्यावा लागायचा, तो त्याने माफ करून टाकला होता त्या हं. काळामध्ये. आणि मग त्याच्यानंतर त्याची जी काही 18 राजे नंतर 180 वर्षात झाले, त्यांचं मूळ कुळ तर इथलंच होतं. मी तुम्हाला सांगितलं की निजामशाहीची स्थापना कोणी केली? निजामशाहीची स्थापना मराठवाड्यामधल्या बहिरू नावाच्या एका सरदाराने केली. हं. तो पण धर्मांतरित मुस्लिम होता. विजापूरच्या युसूफविषयी मी तुम्हाला सांगितलं, की हं. आदिलशाहीची सुरुवात करणारा जो मनुष्य होता, त्याने मुकुंदराय नावाच्या मराठी माणसाच्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं होतं. हं. बरीदशाहीचा जो आहे बरोबर. मूळ पुरुष त्याने सुद्धा अ, ज्या बहामनी सम्राटासाठी तिथल्या मराठा सरदाराचा पराभव केला होता. हं. त्याच्या मुलीशी त्या बहामनी सम्राटाने त्याचं लग्न लावून दिलं आणि त्याला स्वायत्तता दिली आणि त्याच्यामधून बरीदशाहीचा जन्म झाला. गोळकोंडाची कुतुबशाही असे. तर ह्या 5 पातशाह्यांमधली जी मूळ पुरुष होती, हं. त्यांचा कुठे ना कुठे मराठी रक्ताशी कनेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मराठी इन्व्हेजन आहे. आणि मग त्याच्यातून त्या काळामध्ये धर्म हा राज्य कारभाराचं मूलस्थान किंवा केंद्रस्थान तो चष्मा नव्हता. हं. त्या काळामध्ये सरदार आपापसामध्ये लढत असत आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य, सर्वसामान्य माणसाचं बरोबर. राज्य ही नवीन एक आयडिओलॉजी, एक फिलॉसॉफी त्याला सगळी दिली. तत्कालीन काळामध्ये, त्यापूर्वीच्या काळामध्ये सरदारांचे ते एकमेकांच्या त्या लढाया होत्या आणि त्या लढायामध्ये म्हणजे अगदी छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे, असे शहाजी शरीफ जे हे 2 भाऊ. आता त्या 2 भावांना ही नावं जी दिली, ही तर दोघं इस्लामिक नाव आहेत. ते आपल्या श्रीगोंद्याला जे शेख मोहम्मद होते, बरं. ज्यांच्या नावाने चकनामा मालोजीराव भोसलेंनी लिहून दिलेला आहे हं. आणि आजही तो चकनामा अस्तित्वात आहे. त्यांना दिलेली 7 एकर जमीन आहे. हं. त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. ते त्यांचे मालोजीराव भोसलेंचे गुरु होते आणि शेख मोहम्मदांनी जे काही लिहिलेलं आहे साहित्य, म्हणजे योग वशिष्ठपासून सगळं म्हणजे मुळात ही जी सुफी परंपरा आहे, मुळात तुम्ही जर पाकिस्तानला कधी गेलात किंवा तालिबानी विचारसरणी बघितली किंवा वहाबिझम अभ्यासला, तर तुमच्या लक्षात येईल की मस्जिदीवरचे मिनार त्यांना कबूल नाहीत. अशा पद्धतीच्या गुंबद असलेल्या मस्जिदी त्यांना कबूल नाहीत आणि वहाबिझमला इस्लामचं कुठलंही दृश्य स्वरूप कबूल नाही
किंबहुना त्यांना ही गाणी ही सुद्धा हराम वाटतात. आराम वाटतं. आणि हे सगळं इस्लामचं झालेलं हिंदूकरण आहे. वगैरे. जे काही इस्लामचं सुफिझम असेल, हं. हिंदूकरण असेल, हे जे काही जे झाले म्हणजे आमिर खुसरो जेव्हा मोहे रंग दे अशा पद्धतीने लिहितो आणि तो भारतीय अध्यात्म म्हणजे हं. मुळात अद्वैत ही आपली परंपरा आहे. बरोबर. इस्लाममध्ये ते नाही. नाही. इस्लाममध्ये याला स्थान नाही. हं. इस्लाम हा म्हणतो की प्रॉफेट हा एकटाच आहे बरोबर. आणि ज्याचं चित्र काढणं, ज्याचं वर्णन कुठलंही वर्णन करणं. करणं ते त्यांच्यामध्ये त्याज्य आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिम हा एक वेगळा अजून धर्म आहे बरोबर. आणि तो 100% त्याला हिंदू मुस्लिम म्हणू शकता तुम्ही कदाचित. गंगा जमनी तहजीब म्हणू शकतात कदाचित. हा एक वेगळा प्रकार आहे आणि त्याला मग नेहमीच्या धर्माच्या चष्म्यातून बघितलं तर मग सगळाच गोंधळ होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी दिलेलं कॉन्ट्रिब्युशन म्हणण्यापेक्षा त्यांना इथं राहण्यासाठी ते अपरिहार्य होतं. कारण शेवटी परत मी विज्ञानाकडे येतो, की डार्विन जसं म्हणतो, की अडॉप्टेशन नाही केलं तर तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. व्हेरिएशन आहे. जगामध्ये व्हेरिएशन आहे. परंतु ते व्हेरिएशनमध्ये निसर्गाचं आणि तत्कालीन परिस्थितीचं अडॉप्टेशन नाही केलं, हं. तर तुम्ही ह्या सगळ्या रेसमधून बाद होता आणि जे ते स्वीकारतात, हं. ते या सगळ्या संघर्षामध्ये टिकून राहतात आणि टिकून राहण्याच्यामधून स्पेसिएशन होतं. त्याच्यातून नवीन जाती जन्माला येतात. त्यामुळे म्हणजे त्या वैद्यकीय जाती असतील किंवा धार्मिक जाती किंवा वैचारिक जाती असतील, प्रांतिक जाती असतील, त्या जातीची निर्मिती शेवटी विज्ञानाच्या याच बरोबर. कसोटीवर होते. म्हणून जे काही आत्ता आपल्याकडे जे निर्माण झाले, त्याच्यामध्ये मला नाही वाटत, की त्यांनी उदारमतवादी म्हणून हे स्वीकारलं. माझं उलटं म्हणणं आहे, त्यांनी हे स्वीकारलं नसतं, ते इथे टिकूनच राहू टिकून शकले राहू असते. शकतो. ती त्यांची गरज होती. अकबराची गरज होती, की त्याला राजपूत एक बायको हवी होती. कारण तिथल्या लोकांना, जनतेला तो आपलासा वाटावा. हं. तीच गरज औरंगजेबाची पण होती, तीच गरज नंतरच्या काळात पण होती आणि जिथे-जिथे कट्टरता आली, हं. जिथे-जिथे वर्चस्ववाद आला, हं. तिथे-तिथे तत्कालीन त्या राजांचा पराभव झालाय. तो बरं. यादवांचा पण झाला आणि औरंगजेबाचाही झाला. तर बरोबर. हिंदू असो, मुस्लिम असो, कोणीही असो, ज्यांनी सोबत प्रवाहाच्या काळाच्या इन्क्लुसिव्ह भूमिका स्वीकारायचं नाकारलं हं. आणि स्वतःचा काहीतरी एक्सक्लुसिव्ह वाद ते मांडायला लागले, बरोबर. ज्याच्या मुळाशी एक संकुचित विचारसरणी होती, जी अवैज्ञानिक आहे. हं. ती अवैज्ञानिक असल्यामुळे काळाच्या कसोटीवरती फेलच जाणार आहे आणि आपल्याला त्या चष्म्यातून बघायला पाहिजे आणि त्या चष्म्यातून इस्लामला स्वीकारायला पाहिजे. बरोबर. आता सगळ्यात जो ग्लोरियस क्षण आहे महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात एक शिखरावर नेणारा म्हणजे अनेक शेकडो वर्षांनंतर महाराष्ट्राला अगदी एक अनेक पद्धतीनं वर्णन केलं जातं. एक नवा सूर्य आणि एक प्रखर तारा महाराष्ट्राच्या इतिहासातला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता याच्याबद्दल या सगळ्या परिस्थिती आपण त्याची पूर्ण पार्श्वभूमी मांडलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, त्याचं वर्णन जसं तुम्ही म्हटलं रयतेचं राज्य की हिंदू राज्य या पद्धतीनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्याचं विश्लेषण या बॅकग्राऊंडवरती कसं करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही दंतकथा, कथा हं. आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत. सगळ्यात. आणि त्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला उत्साह देणाऱ्या, ॲड्रिनलाईन सिक्रेट करणाऱ्या, देशाने जय बाबाजी, जय भवानी, जय शिवाजी म्हणायला लावणाऱ्या अशा पद्धतीचे आहेत. मला नेहमी वाटतं, की माणसाच्या लढाया तत्कालीन असतात. हं. भूमिका तत्कालीन असतात. परंतु त्याच्या मागे जो विचार असतो ना, तो चिरंतन असतो. हं. मी मध्ये आता लंडनला गेलो होतो आणि लंडनला गेल्यानंतर जे काही अल्बर्ट व्हिक्टोरियस म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची वाघनखं ठेवलेली आहेत. हं. आता त्याच्याविषयी पण बऱ्याचशा प्रमाणाचे प्रवाद आहेत. पण ग्रँड ॲपला ती साताऱ्यातून मिळाली. कोणी म्हणतं पेशव्याने दिले, कोणी म्हणतं प्रतापसिंहांनीच दिले. परंतु ती वाघनखं आहेत आणि ती त्या ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवली आहेत. जे आता महाराष्ट्र सरकार भाड्याने आणून भाड्याने दाखवणार आहे. मला वाटतं वाघनखं काही महत्त्वाचं नाही. मी जेव्हा त्या काचेच्या कपाटासमोर उभं राहिलो ना, तर ते काचेचं कपाट एका कोपऱ्यामध्ये स एशियाचं दालन आहे आणि एशियाच्या दालनामध्ये म्हणजे अगदी 3 किलोचा तिथे नेपाळच्या राजाचा सुवर्ण मुकुट आहे आणि तिकडे चीनमधून आणलेल्या भारी-भारी त्या अशा ज्याचं खूप आज मूल्य आहे प्रचंड. करोडो रुपयांमध्ये मूल्य आहे अशा मूर्ती आहेत. शरपंजरी बुद्ध आहे जो तक्षशिलेच्या परिसरातून त्यांना मिळालेला आहे आणि सोन्याच्या, चांदीच्या वस्त्रप्रावरण आणि काय बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं काचेचं कपाट आहे. त्या कपाटामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. अच्छा. त्या कपाटामध्ये मल्हारराव होळकरांची तलवार आहे. बरं. दारा शिकोची तलवार आहे. औरंगजेबाची तलवार आहे. म्हणजे 600 वर्ष एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला येणाऱ्या सगळ्या तलवारी एकाच कपाटात कपाटात. लाईनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर पण हिरे, माणिक असं काही सगळं जडलेलं आहे. परंतु मी जशी ती वाघनखं दिसली, मी गुडघ्यावर आणून त्याचं दर्शन घेतलं आणि मी थरारून गेलो. माझ्या दृष्टिकोनातून ती लाख मोलाची नव्हे, तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त किमती अशी गोष्ट होती, ती म्हणजे ती महाराजांची वाघनखं. बरं त्या वाघनखांची बनावट तुम्ही बघितली, तर गावाकडचा कुठलाही लोहार एक
2 तास खटपट करून ₹200-500 सहज बनवून देईन. हं, त्याच्यामध्ये काही रत्नजडीत काही नाही, हिरे नाही, काही नाही, काही हं, नाही. परंतु त्या वाघनखांनी मध्य भारताचा नव्हे, तर तुमचं आमचं सगळ्यांचं भविष्य बदलून टाकलं. त्या वाघनखांनी जर कोथळा काढला नसता अफजल हं, खानाचा, तर इतिहास काही वेगळा असता. आणि तो पॅराडाईम शिफ्ट नावाचा जो प्रकार होता, तो त्याची ताकद त्या वाघनखामध्ये होती. हं, आता वाघनखांचं मूल्य म्हटलं, तर ते काही हिरे जडीत नाही, सुवर्ण जडीत नाहीत. हं, त्यांचं ₹150, ₹200, ₹500 पलीकडे मूल्य नाहीत. हं, परंतु त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. हं, डोकं होतं. तो जो कावा होता, तो जो आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे. तशाच पद्धतीने छत्रपती महाराजांच्या इतिहासाकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर काय वाटत असेल, तर त्यांच्या लढाया, त्यांनी केलेली पलायनं, त्यांनी शिकवलेले धडे, शिकलेले धडे, याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांचे विचार कशा पद्धतीचे होते. आणि त्या संदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जर कुठलं असेल, तर आज्ञापत्र. हं, छत्रपती शिवरायांनी जी काही आज्ञापत्र लिहिलीत, रामचंद्र रामाते त्यांच्या वजिराने ती संकलित करून ठेवली आहे. त्या आज्ञापत्रातून छत्रपती शिवरायांची थॉट प्रोसेस आपल्याला कळते, हां, की रयतेच्या काडीला किंवा कुठल्या देठालाही हात लावता कामा नये. हं, आरमारासाठी तुम्हाला लाकडं हवी असतील, तर ती तुम्ही त्यांच्या परवानगीने घ्यावी किंवा जंगली झाडांचीच घ्यावी. आंबा, फणस ही काही 2-5 वर्षात होणारी झाडं नाहीत बरं. आणि रयतेने त्यांना पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेलं असतं. हं, त्यामुळे त्याला तुम्ही हात लावू नये, अशा पद्धतीच्या सूचना देऊन ठेवणारा तो राजा. म्हणजे अगदी दारुगोळ्याचं गोदाम कसं सांभाळावं, ते हं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, शेतसारा कसा करावा, हं, कशा पद्धतीने तो अन्याय असला नाही पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस हा रयतेचा विचार केंद्रस्थानी राज्यव्यवस्थेचा असणारा पहिला लोकशाही विचार करणारा हं, म्हणजे मासचा विचार करणारा अशा पद्धतीचा राजा आहे. म्हणून पॅराडाईम शिफ्ट आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे म्हणतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल, की अरे पलायन यापूर्वीच्या राजांनी केलं. बरोबर. रामचंद्र यादव सुद्धा 13व्या शतकामध्ये 6 महिने दिल्लीच्या खिलजीच्या कैदेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमा केला, अंबरमणिकने केला होता. तो पुलकेशीने पण केला होता, तो सातवाहनांनी पण केला होता. उत्तरेवरती विजय मिळवण्याचं स्वप्न बघितलं होतं, तर ते याच्यापूर्वीच्या कृष्णकूट हं, राष्ट्रकूट असेल हं, किंवा ध्रुव राष्ट्रकूट असेल, अमोघ वर्षा असेल किंवा दंतीदुर्ग असेल, यांनी सुद्धा उज्जैन पादाक्रांत केली होती. तैलप्पा चालुक्य असेल, यांनी सुद्धा गुजरातला धडा शिकवला होता. बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी इतिहासात होऊन गेल्या. परंतु त्या गोष्टीला त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थ किंवा राज्याची अशी एक चौकट होती. ती चौकट छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्ध्वस्त करत हं, ती रयतेची केली हं, आणि हे त्यांचं रयत केंद्रित. आता त्यांना वेगवेगळी विशेषणं लावली जातात. हं, परंतु त्या प्रत्येक विशेषणांचं जर तुम्ही मूल्यमापन केलं तर तत्कालीन, कारण त्या काळामध्ये जे काही लेखन करणारी लोकं होती, हं, त्यातली भाट परंपरेची लेखनकर्ते लोक हं, होते आणि त्या भाट परंपरेच्या लेखनकर्त्यांचं कामच असतं, की कौतुक करणे आणि जास्तीत जास्त बिरागी मिळवणे. त्यामुळे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अस्सल आहे, हं, म्हणजे आज तुम्ही ब्रिटिश लायब्ररीमध्ये गेलात लंडनमध्ये, हं, तर तिथे बखरी आहेत आपल्या. हेगसारखं आंतरराष्ट्रीय ठिकाण असेल हं, किंवा प्राडो म्युझियम असेल हं, मद्रिदमधलं किंवा एम्स्टरडॅममधलं रस्क म्युझियम असेल किंवा ल्यू म्युझियम असेल किंवा झुरिचमधलं म्युझियम असेल. हं, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची त्या काळामधली तत्कालीन लोकांनी केलेली तैलचित्र असतील, बखरी असतील, डॉक्युमेंट्स असतील, मॅन्युस्क्रिप्ट्स असतील, ती आजही अवेलेबल आहेत. ते आपल्याला अभ्यासता येतात. त्यांचा विचार आपल्याला बघता येतो. आणि मग रामदासांचा विचार तुम्हाला मान्य असेल नसेल, हं, परंतु रामदासांनी जे काही वर्णन केलंय, की अ, छत्रपतींविषयी जे काही लिहिलं, बरोबर. त्यांचं निश्चयाचा महाप्रभू व्यक्तिमत्त्वाचं. हं, बहुजनांचे आधार अशा पद्धतीचं आणि यापेक्षा काही विशेष केलं असेल, हं, तरच त्यास म्हणावे पुरुष. अशा पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक मीम त्यांनी तयार केलं. ते 100% पॅराडाईम शिफ्ट करणारं, लोककेंद्रित, आधुनिक हं, विचाराने जर म्हटलं तर लोकशाहीवादी अशा पद्धतीचा आहे आणि त्याचा अभिमान हा प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे. हं, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जागी असतील तर त्यांनी काय केलं असेल? हं, हा मापदंड आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णयाच्या वेळेस कामाला लावू शकतो हं, आणि तो एक एकक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलं, तर हं. मराठी माणसांचं आणि मराठी मातीचं नक्की भलं होईल असं मला वाटतं. शेवटचे 2 प्रश्न सर. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की शिवाजी महाराजांनी जो हा पाया उभा केला मराठा साम्राज्याचा पुढच्या आणि त्याच्यानंतर 400 वर्ष मराठा साम्राज्याने देश गाजवला. तर त्याच्यातून आधुनिकता कशी जन्म घेते आणि महाराष्ट्राचा रेनेसॉन्स स्टेट असा जो उल्लेख होतो म्हणजे पुनरुज्जीवन किंवा बुद्धिवादाचा उदय जो होतो, त्याचा जो प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील यांचं योगदान हे कसं जन्म घेतं या पायावरती? तशा अर्थाने जर बघितलं गेलं तर इतिहास तुम्ही बारकाईने बघितला गेला, तर छत्रपती शिवरायांना जो काही काळ मिळाला,
तो काही 250-300-400 वर्ष नाही, तर तो 180 वर्षाचा छोटासा कालखंड आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली गेल्यानंतर जो काही त्यांचा पुढचा जो वारसा गेला, तो सगळा धामधुमीचा आणि युद्धाच्या काळामध्ये गेला. छत्रपती संभाजी महाराजांचं अकाली जाणं झालं. राजारामांना दक्षिणेत जायला लागलं. तारारांना प्रदीर्घ संघर्ष करायला लागला. नंतरच्या काळामधला पेशवाईचा जो काळ असेल, तर पेशवाईची आयडिओलॉजी आणि फिलॉसॉफी ही छत्रपती शिवरायांपेक्षा वेगळ्या पद्धतीची होती. मोडस ऑपरेंडी काम करण्याची पद्धत ही त्यांची जरी त्या पद्धतीची असेल, गनिमी कावा असेल, लढाई असेल, तरी छत्रपती शिवरायांचं राजकारण हे नेहमी दक्षिण केंद्रित अशा पद्धतीचं राहिलंय. त्याला उत्तर केंद्रित करण्याचं काम पेशवाईच्या उत्तरार्धामध्ये झालं. किंबहुना छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये वर्णवर्चस्ववाद किंवा जातीवाद हा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. पेशवाईच्या काळामध्ये ते वर्णवर्चस्ववादाकडे झुकलं आणि कदाचित पेशवाई बुडण्याचं कारण पण तेच ठरलं. 1818ची आपण लढाई बघितली. आपण आता बघतो की असं वाटतं की अरे इंग्रज आलेच होते आणि इंग्रज हे आता आधुनिक असल्यामुळे आपण भारतीय पराभूत होणारच होतो आणि ती अपरिहार्यता होती. परंतु तत्कालीन इंग्रजी गव्हर्नर जो होता वॉरेन हेस्टिंग्स, याचे दस्तावेज तुम्ही तपासून बघितले आणि तो मराठी गॅझेटियरमध्ये काय म्हणतो, त्याच्या स्वतःच्या अहवालामध्ये काय म्हणतो, तर त्याने 1818च्या लढाईनंतर लिहून ठेवलेलं आहे की मराठे ही प्रचंड शूरवीर अशी जमात आहे आणि इंग्रजांचा खरा जर शत्रू कोणी असेल तर या भारतवर्षामध्ये ते मराठेच आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य वंशज पुण्याच्या गादीवर नसल्याचा परिपाक म्हणून इंग्रजांचा विजय झालेला आहे. हे माझं वाक्य नाही, हे वॉरेन हेस्टिंग्ज या तत्कालीन गव्हर्नरने लिहून ठेवलेलं वाक्य आहे. त्यामुळे दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य वंशज आपण पुण्याच्या गादीवर, तेव्हा दुसऱ्या बाजीराव गादीवर तो ठेवू शकलो नाही. आपलीच लोक आपल्या विरुद्ध लढली, हा इतिहास आहे भीमा कोरेगावचा इतिहास. त्याला परत परत वर्णवर्चस्ववादच आहे, त्याला परत जातीवादच आहे आणि इन्क्लुझिव्हनेस म्हणजे आता आज टिपू आणि याच्याबद्दल शिवाजी महाराजांचा वाद आता चालू आहे. परंतु टिपू कसाही असला तरी तो भारतीय होता याच्याविषयी तर काही कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही. आणि जेव्हा इंग्रज महाराष्ट्रावर आक्रमण करत होते तेव्हा दुसऱ्या बाजीरावांचे सेनापती त्र्यंबकराव डेंगळे हे टिपूचा बिमोड करण्यासाठी दक्षिणेत गेलेले होते आणि त्या काळामध्ये इंग्रजांनी आक्रमण केलं आणि मग ते घाईघाईने तिकडून इकडे आले. अशा पद्धतीचा तो इतिहास तुम्ही बघू शकता. म्हणजे 2 भारतीय राजे आपापसामध्ये लढत होते आणि त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. खर्ड्याची लढाईमध्ये आपण जरी विजय मिळवला असेल तेव्हा महादजी शिंदेची जी काही रोजनिशी तपासून बघा आणि महादजी शिंदेची नाना फडणवीसांनी केलेली गळचेपी, त्यांना शरण येण्यासाठी केलेल्या कृत्या आणि उत्तरेमध्ये ज्याला स्वतः बादशाह सुद्धा घाबरायचा, बादशाह सुद्धा ज्याची आज्ञा घ्यायचा, त्या महादजी शिंदेंना पुण्याच्या राजकारणाने कशा पद्धतीने जेरीस आणलं होतं. किंबहुना याच्या काळामधलं पण एक उल्लेख आहे, पानिपतच्या काळामधला, की जेव्हा होळकर आणि शिंदे आपापसामध्ये बोलतात, तेव्हा ते म्हणतील त्यांचं एक वाक्य आहे, की आपण जरी या पद्धतीने म्हणजे नजीबला जेव्हा त्यांनी शरण दिली आणि त्याला माफ केलं आणि सोडलं, तेव्हाच्या काळामधला तो उल्लेख आहे आणि ते म्हटले, की आपण असं नाही केलं तरी पुण्यातली ब्राह्मणं आपल्याला धोतर धुवायला पुण्याच्या गवाड्यावरती ठेवतील. तर म्हणजे या पद्धतीचा अंतर्गत राजकारणाचा आणि कलाचा परिणाम म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो. त्यामुळे मला असं वाटतं छत्रपती शिवरायांकडनं जर आपल्याला काही शिकायचं असेल तर इन्क्लुझिव्हनेस आपण शिकायला पाहिजे. नेताजी पालकर जरी इस्लामात गेले तरी त्यांचं शुद्धीकरण परत घेऊन परत त्यांना हिंदू करण्याचं, त्यांना आपल्या सोबत घेण्याचं जे काही दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराज दाखवतात त्याचं आपण अनुकरण करणे गरजेचं आहे. आणि मग एक्झॅक्टली 1818ला आपला पराभव होतो आणि साधारणतः 1832ला दर्पणकार बालकृष्ण जांभेकर दर्पण सुरू करतात. म्हणजे जी तलवार मराठ्यांनी ठेवली खाली, ती अवघ्या 12 वर्षानंतर परत मराठी माणसांनी उचलली आणि ती लेखणीच्या स्वरूपात उचलली आणि त्याच्या पुढचा जो इतिहास आहे तो 2 पद्धतीचा, एक स्वातंत्र्यवादी आणि सुधारणावादी. मग त्याच्यामध्ये आगरकर असतील, रानडे असतील, गोखले असतील, चिपळूणकर असतील, ही एक सुधारणावादी परंपरा आणि टिळक हा मध्य त्याचा आणि त्याच्यानंतरची मग शाहू फुले आंबेडकर ही एक परंपरा आणि त्याच्यासोबत एक सुधारणावादी चळवळीच्या नंतरचा परिपाक म्हणून राष्ट्रीय चळवळीचा उदय आणि स्वातंत्र्यवादी चळवळीचा उदय आणि महाराष्ट्रामध्येच सर्व राजकीय पक्षांचा, काँग्रेसपासून भारतीय जनता पक्ष, BSP पर्यंत पासून ते समाजवादी आणि डावे सगळ्या त्या सगळ्यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र असावी हा काही योगायोग नाही, तर ते आपल्या मातीत होतच, फक्त माध्यमांतर झालं. ज्या लढाई तलवारीच्या होत्या त्या लेखणीच्या झाल्या, ज्या लढाई जमिनीवर लढल्या जात होत्या त्या विचारांच्या झाल्या आणि पुस्तकातून लढायला झाल्या. बरं. तर मला वाटतंय आपण आजची मुलाखत बरीच सविस्तर झाली. ह्याच्यात अजूनही बोलण्यासारखं खूप आहे. कारण हे पुस्तकच तितकं समृद्ध करणार आहे, इतक्या विषयांना स्पर्श करणार आहे
आणि त्यामुळं मला वाटतं की अमोल देवळकरांचं जे हे पुस्तक आहे न्यू इरा पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं, ते आपण आवर्जून घेऊन वाचावं. आपण असा संवाद पुन्हा एकदा करू जर याच्याखाली भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या आणि या व्हिडिओला बरेचसे लाईक्स आणि शेअर्स मिळाले, तर आपण याच्यावरती आणखी एक भाग नक्कीच करू या चर्चेचा. पण हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घेतलं पाहिजे असं आणि संग्रही ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचं पुस्तक आहे. कारण याच्यामध्ये मराठी मनाचा जो एक क्रांतिकारक त्याचं जे बीज आहे, त्याचं तात्विक बीज आहे, ते तुम्हाला कळण्यासाठी हे पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. न्यू इराचं जे हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही इंडी जर्नलवर हे बघत असाल, तर त्याला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा हे दोन्ही चॅनल्स आणि अमोल देवळकरांचं हे पुस्तक डॉक्टरांचं नक्की वाचा. प्रथमेश, ही विस्तृत मुलाखत घेतल्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद. आणि मी परत एक वार सांगू इच्छितो, की प्रत्येक मराठी माणसाचा जैववैद्यकीय इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक माझं नसून तुमचं आहे. आपल्या प्रत्येकाचं आहे. जसा तुमचा एक मेडिकल रिपोर्ट असतो, त्या पद्धतीने मराठी माणसाचा बायोमेडिकल रिपोर्ट, जैववैद्यकीय अहवाल या स्वरूपातलं पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकातलं जे काही चांगलं असेल, उत्तम असेल, ते आपल्या सर्वांचं आहे. हे काही माझ्या मनाचं नाही, तर हे जे काही सायंटिफिक फॅक्ट्स आहेत, काळाच्या पटलावर आलेले, त्याचं सगळ्यांचं कंपायलेशन याच्यामध्ये आहे. आणि हे प्रत्येक मराठी माणसाने याच्यासाठी वाचलं पाहिजे, की प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे अपघात झाल्यानंतर, आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे उपचारासाठी जाण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एखादी चळवळ, एखादा पक्ष, एखादा परत स्वातंत्र्य युद्ध लढण्यापेक्षा आपण प्रिव्हेन्शन जर करायचं असेल, तर आपण नेमके काय आहोत, कसे आहोत, आपली विचारसरणी कशी तयार झाली, आपला उगम कसा झाला आणि आपण हे मराठी आहोत हा अपघात नाही, तर आपण बाय चॉईस नाही, तर आपण जैविकदृष्ट्या मराठी आहोत. मराठी असणं हे आपलं कंपल्शन आहे. आपल्याला मराठी आवडत असो नसो, आपल्याला महाराष्ट्र आवडत असो नसो, आपल्या नातेवाईकांशी आपलं पटत असो नसो, आपला काका आपलाच असतो आणि तो शेवटपर्यंत आपलाच राहतो. त्याला काही पर्याय नाही. तसं हे एक वैज्ञानिक सत्य आहे, की तुम्ही मराठी बोलताय, तुम्हाला मी बोललेलं कळतं, म्हणजे तुम्ही मराठी भाषिक आहात. मराठी भाषिक आहात कारण तुमची मातृभाषा मराठी आहे. आपण सगळे इंटरकनेक्टेड आहोत. लांबचे का होईनात, आपण नातेवाईक आहोतच आहोत आणि त्यामुळे आपल्याविषयी जाणून घेणं हे आपल्या भविष्यासाठी गरजेचं असतं. कारण ज्या लोकांना आपला भूतकाळ माहीत नसतो, ते आपलं भविष्य घडवू शकत नाही. त्यामुळे आपला भूतकाळ जाणून घेणे हे आपल्या जिवंत राहण्यासाठीचं इंधन आहे आणि हा डेटा हा तुम्हाला नक्की समृद्ध करेल. यासाठी आम्ही असो अभिजात, प्रत्येक मराठी माणसाचा जैववैद्यकीय इतिहास हे पुस्तक नक्की वाचा आणि या कॉमेंट बॉक्समध्ये भरपूर कॉमेंट द्या. आम्ही कदाचित कॉमेंटच्या फॉर्ममध्ये पण प्रथमेशच्या परवानगीने त्याला अगदी. भलीमोठी उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक यू डॉक्टर.